भजे ज्ञानदेव पांडुरंगा कृतमन म्हणतो सरी चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तके पायावरी या वारकरी संतांच्या प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सवसाठी घेतलेला अभंग अखिलकोट ब्रह्मांड चालक निर्गुण निराकार परमात्म्याचं स्वरूप थोडा कर्कश करतोय आवाज सगुण साकार सामर्थ्याने जगासमोर मांडणारे श्रीमंत वैराग्यमूर्ती जगद्गुरु जगतवंदनीय जगतमान्य देवनिवासी तुकोबारा यांचा चार चरणाचं संतांचं महात्म्य सांगणारा अभंग सभेसाठी निवडलाय। पण संतांचं कौतुक करताना संतांची सामर्थ्यता सांगताना जगद्गुरु त्याची तुलना आईशी करतात। कधीतरी गांभीर्याने विचार करा, व्याकरणामध्ये विशेषण त्या गोष्टीला लावलं जातं किंवा त्या गोष्टीचंच लावलं जातं ती गोष्ट ज्याच्याशी आपण कंपॅबिलिटी करतो, ज्याच्याशी तुलना करतो त्याच्यापेक्षा सिद्ध असली पाहिजे। आपण म्हणतो काय शरीर विशाल आहे याचं डोंगरासारखं, काय याचं मन मोठं आहे आकाशासारखं, अर्थात ती व्यक्ती त्याच्यापेक्षा थोडीशी, ती गोष्ट त्याच्यापेक्षा थोडी सिद्ध असली पाहिजे। मग आता इथं कौतुक संतांचं करताना विशेषण आईचं लावलंय। जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, खरं तर हा अभंग तुकोबांनी माऊलींच्या स्मरणार्थ सांगितलाय की मला ज्ञानोबाराय आईसारखे वाटतात। फार भाग्यवान माणसं आहेत आम्ही, आम्हाला जन्म देणारी माय भेटली आणि ज्ञान देणारी माय भेटली। या दोन्हीची कौतुक करताना तुकोबाराय म्हणतात यांचं अगणित असे उपकार आहेत आपल्यावर। 3 ऋण ही फेडावीच लागतात मृत्यू लोकात। ह्या 3 ऋणावर आपलं आयुष्य चालू असतं। प्रथम देवऋण, दुसरं ऋषी ऋण आणि तिसरं म्हणजे पितृऋण। देवाचं ऋण फेडायचं सोपा उपाय, सांगतो तुम्हासी भजारे किंवा आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार, हे केलं की देवाचं ऋण फिटतंय। ऋषी ऋण फेडायचं असेल तर आपल्याकडे शास्त्र आहे बघा, प्रत्येकाला पाठ येते, अतिथी देवो भव, आलेला पाहुणा भगवंताप्रमाणे जपला की ऋषी ऋण फेडतं। ऋषी ऋण काय असतं हे निसर्ग नीट चालण्यासाठी अगदी सामर्थ्यांनी जे मंडळी जी सामर्थ्यता ऋषींकडे आहे, तपस्वी माणसांकडे आहे, त्यांच्यामुळे हा निसर्ग व्यवस्थित चालतो। 2 गोष्टीमुळे निसर्ग कधी कोपत नाही, पातिव्रत्य सांभाळणारी स्त्री आणि तपश्चर्या करणारे ऋषी, यांच्यामुळे निसर्ग नीट चालतो। सध्या चालत नाही कारण दोन्ही नीट राहिलं नाही, है की नाही? हे मी वेगळं सांगायची तुम्हाला गरज नाही। त्याच्यामुळे निसर्गाचा आपल्यावर थोडा का होईना कोप एकतर पडत नाही, पडलं तर वाहून नेतो महाराज, है की नाही? असा विषय आपला चालू आहे। त्याचं कारणही आपणच आहोत। आलेला पाहुणा आपण प्रेझेंटेशनवर ठेवतो, श्रीमंत असेल तर जास्त सन्मान आहे, गरीब असेल तर सन्मान नाही, असा विषय असल्यामुळे आपल्यावर निसर्ग कोपतो। आणि तिसरं ऋण आहे पितृऋण, जे जगद्गुरु तुकोबाराय मान्य करतात। माझ्या वडिलांची मिरासे गा देवा, जे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात धन्य माता पिता तयाचे, अगदी तसंच। कारण माझं ज्ञानोबाराय म्हणतात आम्ही जर जगाच्या मालकाच्या आवडीच्या पात्रतेचे झालोय तर त्याचं कारण आमचं कुळ आहे, हे उगच होत नाही। तसेची वाट न पाहता वैसेची गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाते, बाळपणीच भगवंतानं सर्वज्ञानं वरावं, वर याचा अर्थ कृपांकित करावं। ही कृपा मिळवण्यासाठी आम्हाला कुळानं कुळीचं पुण्य लागतं। बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, हे पितृऋण आहे। फार काही पुण्य असावं पूर्वजांचं म्हणून देव आवडतो बरं का। आता तुम्हाला वाटत असेल मला परमार्थ फारसा आवडत नाही, ज्ञानेश्वरी कळत नाही, हरिपाठ येत नाही, माणसं सहज म्हणतात मला हरिपाठ येत नाही। तुम्ही हरिपाठाला येत नाही म्हणून तुम्हाला हरिपाठ येत नाही, तुम्ही हरिपाठाला आल्यावर कसा तुम्हाला हरिपाठ येणार नाही? तुम्हीच हरीकडे पाठ केली, हरी तुमच्याकडे तोंड तरी कसं करेल? आणि कसं असतं ना दादा, हे सगळं आपल्या कर्मावर अवलंबून आहे। पण आम्हाला आईबाप कळत नाही याच्या इतकं मोठं दुर्दैवच नाहीये बघा। मग ते पंढरीचे असो नाही तर जन्मदाते असो, आम्हाला संतांची जाण नाही। सोपंच आहे घेऊ, तुम्ही सांगा कुरकुमकर कळला नाही त्याला पंढरीचा बाप कळावा अशी अपेक्षा ठेवणं किती चुकीचं आहे। अहो ज्याला घरातली माय कळली नाही त्याला पंढरीची माय कळेल ही सामर्थ्यता आम्ही ठेवायचीच नाही। आजचा हा जो सोहळा आहे, हा जो भोसले कुटुंबियांनी अट्टास घातलाय, आता कसं आहे, हा किती जरी चांगला सोहळा केला, मी सोहळा म्हणायचं कारण आहे इथे कीर्तन आहे म्हणून सोहळा,
कारण जिथे संकीर्तन आहे तिथे आनंदाला काही वावगं नसतं. तुकोबाराय म्हटले, मी मेल्यावर माझ्या घरचे कधीच रडणार नाहीत, घरच्यांसाठी मी काही केलंच नाही. रडतील कोण? रडती माया मोह रात्रंदिस, ते बिचारे रडतील. आयुष्य गेलं पण बाबा हाती आला नाही. आणि असं आयुष्य असावं. माझं तर मत आहे, घरच्यांनी फार रडायचं नाही. हे बघा, जास्त रडलं की यमदूतांनी यमाला जाऊन सांगावं, बाबा लय रडत होते. मग यमाने लगेच गेस करावा, अरे रडत होते म्हणजे संसारासाठी भरपूर काही काही केलं. संसार केला याचा अर्थ परमार्थ केला नाही. आणि परमार्थ ज्यांनी केला नाही त्याला कधीच वैकुंठवास मिळत. विषयच संपला. मग जाणार काकडे. मग थोडं कमी रडलात, अरे रडतच नव्हते, रडले नाही म्हणजे ह्यांच्यासाठी ह्यांनी काही केलं. मग बिन बोभाट माणूस स्वर्गात जाते, तुमच्या रडण्यामुळं माणूस नरकात जाते, हे की नाही. रडा, त्यात काही वाद नाही, रडावं. पण ते रडणं खरंच औपचारिकतेचं नसावं, आत्मीयतेचं असावं. आणि खरं सांगू का, सगळ्यात मोठा आनंद आहे जीव जाणं. का माहिती आहे? एकवेर करी या दुःखा वेगळे दुरितांच्या जाळी उगवणी. तुकोबाराय म्हणतात, नको देवा, फार त्रास होतोय रे, समाज स्वीकारत नाही. आम्ही भगवंताचं नाव घ्यायला लागलो की लोक वेडं ठरवतात. लोकांचं कामच आहे ते. तुम्हाला म्हटलं ना, एवढा सुंदर जरी सोहळा केला या भोसले कुटुंबाने तरी अख्खी भावकी चांगलं म्हणेल असं नाहीच. 2-4 तरी भावकीतले खौड बोलणारच. हितच जेवणार आणि जाता जाता म्हणणार, लय नाही माईविषयी प्रेम, पण पैशाचा उता आलाय, कुठंतरी खर्चायचं, लोकांसाठी करायचं. लोक आहेत रे ती. तुम्ही किती आयुष्यात चांगलं वागा, समाजाने चांगलं म्हणावं ही अपेक्षा ठेवूच नका. आज वैकुंठवासी गंगा भागीरथी श्रीमती वैजयंताबाई हनुमंतराव भोसले यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या 2ही सुपुत्रांनी अर्थात राहुलदादा, प्रमोददादा, मीराताई, ही 3ही लेकरं त्यांच्या कुटुंबाच्या आयोजनातून हा सोहळा इथं उपस्थित झाला. त्यांनीही सरपंचकीचं पद भूषावलं होतं, माजी सरपंच होत्या. त्यांचे पती देखील राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये, मग कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य, चेअरमन असतील, पंचायत समिती सदस्य असतील, त्यांचा मुलगाही आता ज्येष्ठ पंचायत समितीचे सदस्य आहेत, समाजसेवक आहेत. ही सगळी मंडळी या कार्यात आहेत. त्याचंही काहीतरी पिढीजात कारण असतं. लल्लाटी जे लिहिले न पुसेगा काही केले, काही गोष्टी ठरलेल्याच असतात. समाजकार्य करताना सुद्धा फार गोष्टींना तोंड द्यावं लागतं. पण माझं ज्ञानोबाराय म्हणतात, लोकांना त्रास द्यायचा तर देऊ द्या, ती चांगलीच गोष्ट आहे. जगे अवज्ञाची करावी, संबंधे सोयेची न धरावी, ऐसी ऐसी जीवी चाड बहू. मौली म्हणले, मला फार आवडतो लोकांनी त्रास दिलेला. कारण जोपर्यंत लोक नावं ठेवतायत तोपर्यंत देव जवळ करतोय. ज्या दिवशी लोक डोक्यावर घेतील त्या दिवशी माझ्या अहंकारात सगळ्यात पहिल्यांदा मी देवालाच विसरेल. त्याच्यापेक्षा लोकांनी नावं ठेवलेलं बरं, कमीत कमी देवाजवळ तरी राहील मी. आणि खरंच लोकांना नकोसं झालं आजकाल परमार्थ. कोणाला नको वाटते कटकट. हे आजकाल शिकल्या सवरलेल्या माणसांना विचारलं ना, का रे बाबा हायली एज्युकेटेड आहात, स्टँडर्ड मेंटेन करता, हाय क्लास लाईफस्टाईल आहे, श्रीमंत आहात, वेल सेटल्ड आहात, पण कधी ज्ञानेश्वरी वाचताना दिसलं नाही. ती माणसं आम्हाला सांगतात, आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके, नो इश्यू. तुम्ही देवाला मानत नाही यात वावगं नाही, तो प्रारब्धाचा भाग आहे. पण एक लेख म्हणून सांगते, ज्या दिवशी देव तुम्हाला नाकारेल, हे जग तुमचं अस्तित्व सुद्धा स्वीकारणार नाही, हे तुम्हाला मान्यच करावं लागेल. जगाचा बाप आहे म्हणून सांग. पाठीमागे टाळ्या वाजू वाटल्या तर वाजवत जा. त्याला काही सरकारचा GST नाही, मोफत आहेत टाळ्या. विदाऊट गव्हर्नमेंट सेल्स टॅक्स टाळी आहे. टाळी वाजवायची. टाळी वाजवणं ज्ञानी माणसाचं लक्षण आहे दादा. पण खरं सांगू का माऊली, या महाराष्ट्रात कोणीतरी कोणाचं तरी कौतुक करावं हे सगळ्यात मोठं कौतुकच आहे. आता कोणीच कोणाचं कौतुक करायला तयार नाही. खरंच नाही हो. हां, माणसं आता बायका तरी जरा गोड बसल्यात, शेवटी पार्टी एक आहे ना. पण पुरुष मंडळी बसताना सुद्धा असे बसले एकदम ॲटिट्यूडमध्ये, तू बोल मी आहे, तू बोल, मी बसलोय, तू बोल, मी ऐकतोय, तू बोल, येणार नव्हतो मी, तुझं नाव ऐकून आलोय, बोल, बघतोय कशी करते, बोल. नका हो माऊली, जजमेंटला बसू नका. एक विनंती आहे माझी, साध्या प्रश्नाचं उत्तर द्याल का? वडिलांसारखे आहात, माझ्या भावासारखे आहात. पोटच्या पोरीचं भाषण चुकलं तरी टाळ्या वाजवता, हो की नाही? हो की नाही? हो ना. ज्या दिवशी पोटच्या पोरीत आणि व्यासपीठावरल्या पोरीत फरक वाटणार नाही, त्या दिवशी कीर्तन नाही कळलं तरी पांडुरंग भेटेल हा विश्वास मी देते की. तेवढ्या प्रेमाने ऐका की. माझं आगोड कीर्तन तुम्हाला गोड लागेल, माझं ओबडधोबड कीर्तन सुद्धा तुम्हाला चांगलं वाटेल. फक्त तुमच्या मनात भाव माझ्या पोटच्या पोरीचा असू द्या, माझी रक्ताची बहीण करतीये, पोटची पोरगी करतीये, हा माझा भाव असला की तुम्हाला वावगं काहीच वाटणार नाही. देवाचंही तसंच आहे. तुमचा दुःखाचा संसार परमात्मा सुखाचा करतो, फक्त देवाला माझं म्हणायची ताकद ठेवा. हो
आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी, फक्त याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे। तुम्ही ऐका फक्त माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु, माझ्या परमात्म्यासारखा स्वभावच कुणाचा नाहीये। तुम्ही 3 पावलं देवाकडे चाला, देव 47 पावलं तुमच्याकडे चालतो। एवढं मोठं मन त्या पांडुरंगाचे, देवानं किती द्यावं सांगा ना। अहो जगाच्या मालकानं जर हित करायला चालू केलं तर वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्याचे नारायण, तयाचा हरी का वाटे देवा। अहो ज्याच्या पाठीमागं जगाचा बाप आहे त्याला काय चिंता आहे हो, सर्वस्वी तोच वाहतोय की वाहे माऊलीचे। आणि आपलं चांगलं आपल्यापेक्षा चांगलं ज्याला चांगलं कळतं त्यालाच आपलं चांगलं काय आहे ते करू द्या ना। आपण आपल्या चांगल्या नादात आपलं वाईट करतो हेच तर आपल्याला कळत नाही, त्याचं कारणही आपलं प्रारब्ध आहे बरं का। बरीच माणसं म्हणतात निघालतो कीर्तनाला गेलो नाही, काही म्हणतात गेलतो फार वेळ बसलो नाही, स्केड्यूल बिझी होतं। एडपट, स्केड्यूल बिझी नव्हतं, तुझं पाप लय झालतं। काही म्हणतात बसलो होतो जरा वेळ मधनच आलो, पटलं नाही। काही म्हणतात शेवटपर्यंत बसलो पण कळलंच नाही। खरंच माऊली तुमचा दोष नाही, तुमचे पाय कीर्तनाकडे वळत नाही, तुम्हाला कीर्तन कळत नाही, तुमच्या हातात ज्ञानेश्वरी पडत नाही, तुमच्या मुखात हरी येत नाही। खरंच त्याचं कारण फार वेगळं आहे। माऊली सांगतात पूर्वजन्मीचं पाप तुम्हाला भजनाचा अधिकार देत नाही, त्याला पुण्य फार मोठं लागतं। भाषा माझी नाहीच आहे, नामासी विनमुख तो नर पापिया, हरिविन धावयान पावे कोणी, तुका म्हणे नाड पाप ठाके हिता आड। तुका तुमचं चांगलं करत नाही, करवता येत नाही, याचं कारणच पाप आहे। माणसं सहज विचारतात ताई पाप काय असतं? मायबापा हो, स्वतःचं चांगलं कळत नाही याच्यापेक्षा मोठं पाप काय असतं? मग आम्ही म्हटलं गोमटे ते करा, माझे भार ओझे तुम्हाला, माझं चांगलं संतांनी तुम्हीच करावं, तुम्ही केलं म्हणजे माझं चांगलं फार चांगलं होणार आहे। चैतन्याची शोभा शोभत असे, शोभून दिसू आम्ही, फक्त आम्हाला हे समजून सांगायला कुणीतरी पाहिजे। माय जगन्नाथ, आमचा मायबापच जगन्नाथ आहे। आता वाक्य सोपं आहे बरं का। जर आई माझी पांडुरंग आहे तर माझी आई पांडुरंग आहे ना, जर माझी आई पांडुरंग आहे तर माझी आई, कळतंय का तुम्हाला? एकच वाक्य आहे, उत्तर 2 आहेत। जर पांडुरंग माझी आई आहे तर माझी जन्मदाती आई पांडुरंगच आहे ना। तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूपे। हा साधा फरक ज्याला कळला नाही, काय वाटतं तुम्हाला मेल्यानंतर मायबाप मरतात? वेडे आहात तुम्ही माऊली। जीव गेल्यावर मायबाप मरतात हा तुमचा भ्रम आहे। ज्या दिवशी आईला जाणीव होते की आता सुनेसमोर आपल्याला बोलतोय म्हणजे आपली या घरात काहीच किंमत राहिली नाही, आई त्याच दिवशी मरते। तिच्यातलं आई पण त्याच दिवशी मृत्यू पावतं, त्याच्यानंतर राहतं ते फक्त शरीराचा सापळा असतो, कालांतराने जाळता। 4 माणसात जेव्हा बापाला तुम्हाला बोलायचं कळत नाही असं म्हणता ना, बाप तेव्हाच मरतो। पुन्हा फक्त हाडाची काडं सांभाळता तुम्ही। हा, मग भगवंताच्या नीतीप्रमाणे कालांतरानंतर शरीर जाळता, पण मायबाप जगवायचे आणि मारायचे दोन्ही तुमच्याच हातात बघा। मायबापाला मेल्यावरही जगवू शकता, त्यांच्या संस्कारांची सुपासना करून, त्यांच्याविषयी कृतज्ञता बाळगून। आणि आईबापाला जिवंतपणी मारू शकता, त्यांच्या उपकाराची जाणीव न ठेवून। किती सोपं आहे ना। कळत नाही असं नाही, कळतं सगळ्यालाच की, पण तेच मार्ग दाखवणारं कमी पडतं। म्हणून आम्ही विनंती करतो, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवाणू, माझ्यासारख्या पाप्यानं काय तुमचं गुणगान गावं? तुम्ही मायबापासारखे आहात माझ्या। या मायबापाने साथ सोडायच्या आधी मला माझ्या मायबापाची जाण करून देण्याचं कर्तव्य तेवढं पार पाडा। तिथपर्यंत न्याहा मला जिथपर्यंत माझ्याकडे सदविचारांची ताकद, ज्ञानाचा भडीमार न होता, अहंकाराचा भडीमार न होता मला परमात्म्याची जाण होईल। कारण एकदा परमात्म्याची जाण झाली की मला कळेल माझ्या आईबापातच माझा परमात्मा होता। हे अवघड आहे बरं का, आणि सोपंही आहे। मार्ग दाखवणारा योग्य पाहिजे। आणि एकदा जगाचा मालक पाठीशी मायबाप म्हणून उभा राहिला ना, मग काही भय करायची गरज नाही। पितामहा भीष्माने वचन घेतलं, काही झालं कृष्णा मी अर्जुन सोडणार नाही। अर्जुनाला जागा करायला कृष्ण अर्जुनाच्या कक्षामध्ये गेले, रूममध्ये। अर्थात अर्जुन ढाराढोर झोपलेला होता, कसलंच भय नाही, कसली चिंता नाही, काहीच टेन्शन नाही। देवाला नवल वाटलं, देवाला कॉम्प्लेक्स वाटला, जलसी वाटली, बाबा हा झोपलाय कसा? उठवलं त्याला, करे बाबा अर्जुना, चतुरंग सैन्याकडे त्यांच्याकडे, तुझ्यापेक्षा 1.5 सैन्य जास्त त्यांच्याकडे, सैन्यबल शस्त्रबल सगळंच मोठं आहे त्यांचं। तुझ्याकडे फक्त मी, ज्याला शस्त्र चालवायचा अधिकार नाही, फक्त उपदेश करायचा।
मी काय करू शकतो बाबा बोलण्याच्या पलीकडे? ज्या लोकांना आपलं मानलंस ते जीवावर उठलेत तुझ्या, ज्या लोकांसाठी जीव घाण टाकलास आज तुझ्या जीवाची भीक आमच्याकडे मागतायत, ते सगळे जण तुझ्या पाठीत खंजीर खुपसायला उभी आहेत. अख्खं जग तुझ्या पाठीमागं लागलंय. चहू बाजूनं संकट आहेत, चारी बाजूनं दुःख आहेत. एवढ्या संकटात, एवढ्या दुःखात, एवढ्या टेन्शन मध्ये तुला झोप तरी कशी आली? ज्यांना झोप येत नाही त्यांनी कान देऊन ऐका बरं का. नाही, बऱ्याच 90% बसलेल्या माणसापैकी लोकांना झोप येत नाही. भलते विचार करतात ना लोक. अर्जुनाने इतकं गोड उत्तर दिलं. अर्जुन म्हणला, कृष्णा, ज्याच्या काळजीत जगाचा बाप जागा आहे त्याला कशी झोप पाठीराखा आहे त्याला काळजी करायची गरजच नाही. तो कुठल्याही क्षेत्रामध्ये असू दे. काय लोकांनी त्रास द्यावा, काय संकट वाट्यात रोवायची रोवावी, जोपर्यंत जगाचा बाप मस्तकावर हात ठेवतोय ना, प्रत्येक अपयशाला यशात बदलायची ताकद माणसात येते. माणसाला भयच वाटत नाही. अहो, ज्ञानोबराय म्हणतात, मत्स्य कुर्माधिक ज्यांच्या महिमेसी आले, धन्य वैष्णव तेज रवी शशीशी पाहले. सूर्याला तरी ग्रहण आहे, चंद्राला तरी डाग आहे, पण विश्वाचा मालक ज्याच्यासाठी अवतार घेतो त्या वैष्णवाला ग्रहणही नाही आणि डागही नाही. अखंडितपणे परिपूर्ण असणारं व्यक्तिमत्व आहे जो जगाच्या मालकावर विश्वास ठेवतोय. त्याला काही कमीच पडत नाही. खरंच नाही हो, विश्वासानं सांगते. माळ घालून बघा, त्याच्यासारखी श्रीमंतीच नाही. गंध लावून बघा, त्याच्यासारखं समाधानच नाही. कुठलंही असू द्या ना, पण माणसं कशी आहेत ना, आकाडात सोडत नाही, श्रावणात खात नाही. यांना वाटतं 1 महिना श्रावण धरला की 11 महिने देव सांभाळतो. काय की देव काय आकाडातला इसरतोय? तुम्ही आकाडात भलते पाहुणे खाल्ले ते काही देव संपून जातो का? तुम्हाला असं वाटतं का महादेव फक्त श्रावणातच जागा असतो? बाकीच्या वेळेला काय डोळे झाकतो तो खा, मी बघत नाही तो खा. त्यात आपला भाग तर मरणाचा. निस्ते आपल्या हायवेला जाऊ द्या. आता माझं तोंड लय बेकार आहे महाराज. शहाणीच माणसं आहे तो. आपण कधी विचार नाही करत काय चाललंय. ज्या गोष्टी खातोय, ज्या गोष्टी वागतोय, ज्या गोष्टी समजून घेतो चुकीच्या आहेत रे. खाता पिता विचार करा, पचवणारा परमात्मा आहे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चामन्यम चतुर्विधम. चालवणं बोलवणं सोड अर्जुना, सूक्ष्मता लक्षात घे. अन्न पचवणारा जठरामधला अग्नी सुद्धा मीच आहे. पंचमहाभूत मी, अणुरेणू मी, सुरुवात मी, शेवट मी, अनंत काल मी. वेड्या कुठल्या भ्रमातस, कुठल्या अहंकारातस? पैशाचं म्हणशील ना, तर ज्या तुकोबरायांचा अभंग घेतला 65 लाखाची सावकारकी होती त्यांची. 25 बैलगाड्या तुकोबांनी कर्जपत्राच्या इंद्रायणीत बुडवल्या. एका कागदावर 50-100 एकरी जमिनी तुकोबारायांकडे घाण असायच्या. अशा कागदांच्या पोत्यांनी भरलेल्या 25 बैलगाड्या. मायबाप, या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय ही श्रीमंती त्या माणसांची होती. काय वाटतं तुम्हाला, श्रीमंत यांना म्हणावं का आपल्याला म्हणावं? आणि फक्त तुकोबारांच्या वाटणीचं बरं का, भावाचं बाकी अजून. तुकोबांनी भावाचं घेतलं नाही, खाल्लं नाही. भावाचं खाऊनी, शास्त्र सांगतो, मी नाही महाराज बरं का. खाऊनी म्हण भावाचं खाऊ नये, बायकोचं खाऊ नये, बापाच्यावर जास्त मजा मारू नये. मी नाही, शास्त्र सांगतं. उत्तमम स्वर्जितम कष्टम मध्यमम पितु अर्जितम आदम भातृवित्तश्च स्त्री वित्त अदमाधम. जो स्वतःच्या कष्टावर जगतो तो उत्तम पुरुष आहे. जो बापाच्या इस्टेटीवर मजा मारतो तो मध्यम पुरुष आहे. जो भावाचं खातो तो आधम आहे. आणि जो बायकोच्या रुपयाची अपेक्षा करतो तो शास्त्रात आदमाधम आहे, जो कुळाच्या नाशाचं कारण बनतो. दादा, त्याच्या कुळाचा नाशच आहे जो बायकोचा रुपया सुद्धा घेतो. आता ज्यांनी होंडा घेतला त्यांनी सुधरून वागा. इथून पुढे तरी परमार्थ करा म्हणजे नीट राहचाल. आणि
ज्यांचं झालं नाही त्यांनी घेऊ नका. आता घेतले ते काय महागारी देणार नाही, तुम्ही तेवढे मोठ्या मनाचे नाही, महागारी देणार नाही याची गॅरंटी मला आहे महाराज बरं का. फक्त आता त्या पापातनं फिटण्यासाठी परमार्थ तरी करा बाबा. काय करायचं तुम्हाला? त्यांच्या साड्यावरनं त्यांच्या लेकीसाठी त्यांनी काही करावं. आपण रुपया मागू नयेत तोंडानं, साधा एक कपडा सुद्धा म्हणू नये की तुमच्या पोरीला तुम्ही कपडा करा. लक्ष्मी तुम्ही तुमच्या घरी घेऊन चाललाय, तुमची ऐपत नाहीये करायची तिला, मग कशाला न्यायची लक्ष्मी घरी? आणि इस्ता भपट्यावाला आहे सरात. मला नवल या गोष्टीचं वाटतं आणि तुम्हालाही सांगते, फार मोठं घर आहे, फार श्रीमंत नवरा आहे, काय करायचं ग? माणसाला समाधान मोठं असतं, पैशाने मिळत नाही ते. करा ना विचार. राहिला घर आहे तुम्हाला, 3 वेळेस वेगळं खाऊ शकता एवढी चांगली परिस्थिती आहे तुमची. जगाच्या मालकानं मृत्यू लोकात जन्म दिलाय, माणूस म्हणून जन्माला आलात, भगवंताचा नाव घ्यायचा अधिकार मिळालाय. वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय पाठीमागं खंबीरपणे उभा आहे. ज्ञानोबा तुकोबांसारखे मायबाप भेटलेत, पांडुरंगासारखा बाप खंबीरपणे पाठीशी उभा आहे. तरी सुद्धा तोंडावर 12 वाजल्यात, ह्याच्यापेक्षा दुसरं पाप तरी काय असतंय? काहीतरी संतांचे चेहरे बघा. सूर्याचं तेज कमी पडेल एवढ्या चैतन्यमय माझ्या ज्ञानोबारायांचा चेहरा आहे, एवढा वैराग्यमय माझ्या तुकोबांचा चेहरा आहे. सगळं पायदळीत उडवलं हो त्यांनी ऐश्वर्य, तरी चेहऱ्यावर आनंद आहे. तुमचे तोंड बघा, जरासं समाधान नाही. तोंड बघा ना आपलं, तुमचं ना माझं सगळ्यांचंच. काही आपल्या चेहऱ्यावर तेज नाही, चैतन्य नाही, काही नाही. हसू नाही. आपल्या देवानं माझं वाटोळं केलं, तेवढाच धंदा होता देवाला. देवाचा लिस्टच घेऊन बसला होता तुझं वाटोळं करायला. आपलं वाटोळं फक्त आपल्या तोंडानं केलं हे मान्य करा. काहीच काय. 7 गोष्टी नरकात नेतातच रे. कुठल्या 7 गोष्टी शास्त्र सांगतं? पहिलं मांसाहार, दुसरं जुगार, तिसरं चोरी, चौथं परस्त्री गमन, 5वं वेश्यागमन, 6वं निंदा आणि सगळ्यात मोठं 7वं जुगार. मी म्हणते 6त न वाचाल तरी, पण निंदेचं काय? निंदा तुम्हाला बिन मला बी सुटत. मी म्हणते मांसाहारात न वाचाल, मदिरा भक्षणातून वाचाल, वेश्यागमनातून वाचाल, परस्त्री गमनातून वाचाल, जुगारात न वाचाल, चोरीत न वाचाल, पण निंदेचं काय? आपल्या तोंडाला दम आहे का? अरे धीर द्या की जरा तोंडाला. काय बोलताय कोणाविषयी आणि काय गरज आहे? ज्याचं त्याचं ज्याच्या त्याच्या सोबत आपलं आपलं बघायचं. फार विचित्र असते बरं का. एखाद्याची निंदा करणं म्हणजे ब्रह्महत्येचं पाप लागतं. आणि तुम्ही जेवढी जास्त निंदा कराल तेवढा माणूस मोठा होत जातो. तुम्ही जेवढी जास्त निंदा कराल ना त्या माणसाची, तेवढा माणूस मोठा होतो. तुम्ही बोंबलतच बसता, ती पुढंच जाते. काय करायचंय? आपलं हित समजून घ्या. आपल्याला एकच काम आहे, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव. याच्या पलीकडे कुठल्या गोष्टीच्या नादीच लागू नका. त्याच्या इतका गोडच कोणी नाहीये. त्याच्या समोरच नजर थांबली पाहिजे, बाकी कुठं गेलीच नाही पाहिजे. तुझं पाहता सामोरी दृष्टी नफे रे मागारी माझे चित्त तुझे पाया, मिठी पडली पंढरी राया. नको वाटतो परमार्थ आपल्याला? पुरुषांचं मरू द्या, काय काय घरातल्या बायकाच खतरनाक आहे. काय काय घरातली बायकोच म्हणती रविवार आहे आज ना की पिंट्याला वेळ आवडतोय. असली बायको नसलेली बरी राव. तुमच्या जिभेला एवढा चटका, तुम्ही लेकरांना काय ज्ञान शिकवणार आहात? नाही बरं का माय चालत असं. घरात परमार्थ लागतो. दारात तुळस असणं याच्यासारखं पावित्र्य दुसरं नाही. गळ्यात तुळशीची माळ असण्याच्यासारखी दुसरी श्रीमंती नाही. हातात ज्ञानेश्वरी असण्याच्यासारखं वैभव नाही. मुखात नाम असणं याच्यासारखं दुसरं सुख नाही. आणि भगवंतावर विश्वास असणं याच्यासारखं आयुष्यात समाधान नाही. ज्याच्या आयुष्यात आहे काहीच कमी पडत नाही त्याला. विपदो विपदो नेव संपदो न च संपदा, विपदा विस्पन्नम विष्णू संपन्न नारायण स्मृती. विपत्ती म्हणजे विपत्ती नाही, संपत्ती म्हणजे संपत्ती नाही. भगवंताला विसरणं ही सगळ्यात मोठी विपत्ती आहे. भगवंताला मनात साठवता येणं ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे. ज्याला जपता आली तो धनवानच, ज्याच्या मुखात देवाचं नाव आहे. परमार्थ महाधन जोडी देवाचं चरण, देव पावला बाजे. परमार्थ हे महाधन जोडी देवाचं चरण, देव पावला बाजे. मला सांगा भगवंताचं नाव घ्यायला. हा, पण तोंडाला तेवढंच काम आहे माऊली.
करून बघा, ज्ञानेश्वरी वाचून बघा. तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल, ज्ञानेश्वरीला तुम्ही कळलात तुमच्या जीवनाचं कल्याणच होणार. व्यासपीठावर सांगते, फक्त माऊलींना कळू द्याय लेकरू माझं आहे. कोण आहे आम्ही माऊली? 24-25 वर्षाची पोरगी मी, काय एका पायावर उभं राहून तपश्चर्या केली वैवनात जाऊन? काहीच नाही. भाग्य एवढंच आहे, बाप माळकरी आहे, आजा माळकरी होता, पंजा माळकरी होता, पंजाच्या पंजाबी माळकरीच होता. आमच्या घरात कचकच कांदा वाजलाच नाही. बिचारी चांगला आम्हाला ज्ञानेश्वरी वगैरे कळायला लागली. भाग्यवान आहे रे. सुपारीच्या खंडाचं व्यसन नाही माझ्या बापाला, सुपारी घात नाही माझा बाप. माझी माय फटकळ आहे पण गोड आहे. कौतुक आहे मला माझ्या आईचं. अजूनही माझी माय साबण संपल्यावर फेकत नाही. जुन्या साबणाची चिपळी नव्या साबणाला लावती का, तेवढ्या ते कांगूळ होईल. डोकं आहे तिला. कौतुक आहे मला तिचं. असं काय करता? अहो, शेतकऱ्याच्या घरी जन्माला आलो आम्ही. भाग्यवान माणसं आहेत आम्ही. आम्ही आमचा बाप फाटक्या धोत्रात सांभाळू, पण आम्ही बापाला बापाच्या घरातच सांभाळू. एवढे चांगले संस्कार आमच्यावर आहे. कसा काय असं ना त्यो, पण आम्ही सांभाळू बाबा. त्याच्यामुळे आम्ही, त्यात काय वाद आहे? तुम्हाला एक सांगू का मायबापा हो, वयाच्या मानाने माणसं बोलतात, ह्यात काही वाद नाही. बोलतात जास्ती, तर वय झालेलं असतं, बोलू वाटतं त्यांना, सांगू वाटतं, पण त्याचा दुर्व्यवहार करावा असं मत होत नाही. विनंती माझी तुम्हाला, थोडी संस्कारांची पावती असू द्या बाबा घरात. काय वाटतं तुम्हाला? 4 पुस्तकं जास्त शिकले म्हणजे आईबापापेक्षा मोठे होतो का आम्ही? नाहीच की. काहीच नाही केलं आम्ही. आम्ही फक्त ज्ञानोबारायांच्या समाधीवर मस्तक ठेवलं. आम्ही फक्त माऊलींना माय म्हटलं. आम्ही फक्त ज्ञानोबारायांच्या समाधीवर मस्तक ठेवलं. माऊलींनी इतकं मोठं केलं. आज अख्खा महाराष्ट्र आमच्या चरणावर पात्रता नसताना मस्तक ठेवतो. अजून काय द्यावं माऊलींनी सांगा? ऐश्वर्य दिलं, सामर्थ्य दिलं, वैभव दिलं, नाव लौकिक दिलं, प्रतिष्ठा दिली, आणि सगळ्यात मोठं समाधान दिलं. काय द्यावं अजून ज्ञानोबारायांनी मला? अधिकार काय आहे त्यांचा? अहो, ज्ञानोबाराय म्हणजे नाथबाबा सांगतात, ती माऊली म्हणजे साधी आहे का? अहो, आम्हाला पवित्र व्हायला गंगेला जावं लागतं. गंगा पवित्र व्हायला त्या आईकडे येते, त्या ज्ञानोबारायांकडे येते. स्नान केली या गंगा, पवित्र करी सकळ जगा, ती गंगाही निज पाप भंगा, तुमच्या चरण संगा विथंगा. नाथबाबांचं मत. नामदेवराय म्हणजे डोळ्यांनी बघितलं. काय अधिकार आहे ज्ञानोबारायांचा, काय अधिकार आहे माझ्या माऊलींचा? ज्ञानोबारायांनी हट्ट केला तीर्थयात्रेला चलण्यासाठी. नाही म्हणले नामदेवराय. पांडुरंगाने सांगावं, नामा कुठे जाताय याच्यापेक्षा कोणासोबत जाताय हे डोक्यात घ्या. तुम्ही ज्यांच्या सोबत जाताय ना, तो माझा अवतार आहे, मी आहे तो. देवाची संगत नाकारू नका. भगवंताच्या आज्ञेमुळे नामदेवराय गेले तीर्थयात्रेला, वाराणसीला गेले, उत्तर प्रदेशामध्ये. जसा काय ज्ञानोबारायांनी नामदेवरायांनी पाऊल टाकला वाराणसीत, काशीत, साक्षात काशी विश्वेश्वर न्यायला आले माझ्या ज्ञानोबारायांना. नामदेवराय म्हणजे डोळ्यांनी बघितलं पांडुरंगा. ज्ञानियांचा हात प्रेमे धरी विश्वनाथ, ते बोलत चालत दोघे आले गंगेयात. ज्ञानाबाईंच्या पायी मिठी मारी गंगा माई, नामा म्हणे सोडाबाई, ज्ञानदेव सर्वा ठाई. कुठे मिठी मारता इथे? अहो नका. जिथे जिथे जाल ना वाहात, तिथे तिथे माझ्या ज्ञानोबारायांचा अंश आहे. माझ्या ज्ञानोबारायांचा अंश नाही अशी जागा नाही. अशा ज्ञानोबारायांनी पदरात घेतलं आमच्यासारख्या पाप्यांना. आमच्यासारख्या लेकरांना माऊलींनी पदरात गेलं, पात्रता नसताना मोठं केलं. अजून काय करावं? त्याचे सर्वस्वही, चांगलं वाईट सगळंच केलं की हो. पोटी भार वाहे वाहे माऊलीचे. माझ्या ज्ञानोबारायांनी इतकं, माझ्या तुकोबारांनी इतकं गोड कुणीच असू शकत नाही. परमात्माच होतो. हे ज्ञानोबा तुकोबा आम्हाला कळले नाही हो. हरिपाठ नाही आमच्या घरात. काय वाटतं? अरे पत्र्याचं घर असावं, पण अख्ख्या कुटुंबाचा स्वयंपाक एकाच चुलीवर शिजावा, अशी श्रीमंती प्रत्येकाच्या घरात असावी. त्या श्रीमंतीला किंमत आहे दादा. अरे बंगल्यावर बंगले असावे, प्रत्येक भावाचं एका गलीत असावं, जागेवर पेटावं. तुकोबाराय म्हणतात मी नाही महाराज बरं का. ज्या बंगल्यात सुख नाही तो बंगला कामाचा नाही. ज्या बंगल्यात ज्ञानेश्वरी नाही ती बंगला कामाचा नाही. ज्या झोपडीत गाथा आहे ती झोपडी सुद्धा मंदिरापेक्षा कमी नाही. ही ताकद आहे दादा. पाया पडतं तुमच्या. काय परिस्थिती राहिली तुमची सांगा ना. इथं बसलेले मायबाप आहात, लेकीसारखी आहे मी तुमच्या. नजरेत नजर घालून सांगा, इथं बसलेल्या किती मायबापाला खात्री आहे की पोरगं मोठं झाल्यावर, बायको आल्यावर आपल्याला सांभाळीनच? खात्रीशीर. म्हणून परमार्थ करा. या खात्रीसाठी देवाला जवळ करा. कारण शेवटी कोणी नसलं ना, देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्य भाषा. त्याच्यासारखं कोणीच नाही आहे.
करा की त्याला जवळ. कोणालाही करतो तो. ज्ञानोबरायांची संगत लागली. 16.5 वर्षाच्या कान्होपात्र आहेत. वेश्येची मुलगी आहे. पायात चाळ, गळ्यात विना, हातात चिपळ्या, भजन करतीये. लोकांनी म्हणावं बाई नीच कुळातली तू, बापाची तुला जाण नाहीये. अगं जिला बाप माहीत नाही तिने परमार्थ करावा का? कीर्तन नामदेवरायांचं ज्ञानोबराय टाळ घेऊन उभा. कीर्तन ऐकायला कान्होपात्रा. शेजार पाजारची माणसं म्हणली नाचणारीची जात कीर्तन ऐकाय बसली. आता हिनं कीर्तन ऐकायची ना आम्ही काय करायचं? लोकच हो. लोक गुरी बायको केली तरी म्हणणार बापरे याला बरी दिली, आणि काळी बायको केली तरी म्हणणार बाबा हो यानं बरी केली. अरे करू काय? कसं तरी जगू देत. शांत कीर्तन केलं नेवळाट होतं, काय कळा नव्हती, उभं राहिलं आणि गेलं. जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं, गेल तो कीर्तनाला, येत काय नाही येड्याला, नाचू नाचू जिरवतं. अरे करू काय? कसं तरी करू द्यायचा हे की नाही? कसं तरी. मी म्हणते ज्या वयात तुमची लेकरं चुकीच्या मार्गावर आहेत त्या वयात जर ही लेकरं पंढरीच्या वाटेवर चालत असतील तर काहीतरी त्यांच्या मायबापाचं पुण्य असेल की थोडंफार मान्य करच. तुम्ही टाळ्या सुद्धा उपकार केल्यासारखे वाजवताय माहिती. तुमची टाळी सुद्धा अशी आहे, धर घे धर धर धर. बोलली एवढं धर घे धर, वाट बघतोय फुल पडायची, बाक काहीच नाही, धर घे धर. नका हो माऊली असं करू. पाया पडते बघा तुमचं लयच खतरनाक काम आहे. तुम्हाला म्हणलं ना तुम्ही अशी माणसं आहे 10 दिवस गणपतीन बुडवताना बाबूराव, पुन्हा बॉम्बलायचं देव भेटला नाही म्हणून. तुमचं कर्म चुकतंय असं नाही वाटत तुम्हाला? नवरात्राचे उपवास, दसऱ्या दिवशी बोकड, देवी कोपती म्हण, पोत्यात घालून हाणला पाहिजे सांगणारा. नाही तुम्ही सांगणाराच हाना, ऐकणाऱ्याचं राहू द्या महाराज. जयाचे आहिक धड नाही तयासी परित्र पुससी काही. अहो द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान तया कैचे कीर्तन घडेला नामी. हा दंभ जगू जगत नाही बरं का. ज्याने सत्याचा भोकसा काढिला मग आसत तृणकुटा भरिला, हा दंभू रुडविला जगीही. हा दंभ फार बेकार आहे. हे ज्ञाननिधीचे भुजंग, हे विषयदरीचे भाग, हे भजना मार्गीचे मांग मारकजे. ही षडविकार, हा अहंकार, ही वासना देवापर्यंत पोहोचू देत नाही. हे जळेविन बुडविती, आगेविन जाळीती, न सांगता कवळती प्राणी आते. माऊली म्हणले हे चिकलेविन रोविती, पाशेविन गोविती, ही ज्ञानी असे तरी वदिती पैज घेऊन. हे कसे आहेत ना दादा? हे शस्त्रेविन साधिती, दोरेविन बांधिती, कवणा जोगेन होती आतुवटपणे. माऊली म्हटले फारच अवघड आहे यांचं. यांच्या नादी लागून तुमचा परमार्थ सिद्ध नाही होणार आहे. किती अवघड आहे सांगा ना. आपल्या जगात 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतंय. खरं आहे का खोटं आहे? बोलत जा. चुकून 5वा खरं बोलला तर 4 मिळून त्याला खोटं ठरवत्या ती. नाही तुम्ही सांगा ना कुठल्या ग्रंथात लिहिलं दिवाळीत मोती साबण वापरायचं? नाही ग्रंथ सांगा माय मला एखादा ज्यात लिहिलंय नाही दिवाळीला मोती लावला तर नरकात जाशील, असं काही आहे? नाही हसलं तर सांगा मला. तरी 99% महाराष्ट्र दिवाळीला साबण कुठला आणतो? जाहिरात. 2 महिने आधीपासून जाहिरात असते, उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली. दिवाळी आताची वेळ. अरे त्रेतायुगापासून चालत आलेली दिवाळी एका साबणावर आणि एका उठण्यावर नेऊन ठेवली हो आम्ही. विचारा ना कधीतरी वैष्णवांना काय असते दिवाळी. नामदेव महाराज सांगतील विठोबाचे राज्य आम्हा नित्य दीप बाळी, आम्हा नित्य दीप बाळी. विष्णुदास नामा, विष्णुदास नामाची वेठामी हो बाळी. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी, आम्हा नित्य दिवाळी. विष्णुदास नामा, विष्णुदास नामाची वेठामी हो बाळी. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दीप बाळी. विष्णुदास नामाची वे भावे ओ वाडी. विष्णुदास नामाची वे भावे ओ वाडी. तू आहेस रे देवा. झाले राम राज्य काय उणे अमासी, दरडी दरी पिके गायी बोलिल्या म्हशी. राम वेळो वेळा मी कावोविये, दडिता कांडिता जेविता गवाई. दडिता कांडिता जेविता गवाई. आमच्यासाठी दसरा दिवाळी तोची आमसन. सखे संत जन भेटतील, सखे संत जन भेटतील. ज्या दिवशी मुखात देवाचं नाव आलं, ज्या दिवशी संताची संगत मिळाली, त्या दिवशीपासून प्रत्येक दिवस दिवाळी आहे बघ. वेगळं काहीच नाही, प्रत्येक दिवस सारखा आहे, फक्त हरिमुखे. ज्या दिवशी तुला विसर त्या दिवशीपासून आमचा आमोशा सुरू झाली बघ. त्याच्या दिवशीपासून
हा, आमच्या जिंदगीला ग्रहणच लागलं ज्या दिवशी आम्ही तुला विसरलो. आमची परिस्थिती अशी आहे ना विठ्ठला, आपण याशी आपण मानती महंतपण फुगती असाधारण गर्वे येणे. स्वतःच्या स्वतःलाच महंत मानायला लागलोय आम्ही. आम्हाला देवाची जाणच नाही राहिली रे विठ्ठला. म्हणून विनंती आहे, अशा संतांची संगत करवून दे ज्यांना माझं चांगलं करता येईल. मी मूर्ख झालोय, भ्रमिष्ट झालोय, असत्याची संगत केली आहे मी. माझं अवघड आहे बघ देवा. याच्यातून तरायचं ना फार अवघड आहे. अनाडी दुनिया भजन विना कैसे तरियो, अनाडी दुनिया भजन विना कैसे तरियो. सच्चा मरे भूखा यहाँ झूठा गुलगुले खाइयो. सच्चा मरे भूखा, सच्चा मरे भूखा, सच्चा मरे भूखा यहाँ झूठा गुलगुले खाइयो. अनाड़ी दुनिया भजन बिना कैसी तरियो, अनाड़ी दुनिया भजन बिना कैसी तरियो. कसं शक्य सांग देवा. अवघड आहे रे जगाचं, लईच अवघड आहे. या जगात अंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्यावर नाही रे देवा. लईच अवघड आहे र. महाराज लोकांच्या पाया पडल्यावर लेकरू होतं म्हणून अशी मानणार जग आहे देवा. कसं होईल ह्यांचं. अरे दादा, महाराज लोकांच्या पाया पडण्यानी पोरं झाली असती, बायको काय बॉम्बलाई केली असती होय रे जगानं. अरे पाणीग्रहण नावाचा प्रकार निघालाच नसता दादा. 900 कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. पण विषय असा झाला ना, सगळे खोटं बोलले, आम्ही खोट्याचीच साथ धरली बघा. थोडी गर्दी दिसली की आम्हाला वाटलं खरंच इथं चांगलं आहे काही की नाही दादा. लोकांचं अवघड आहे. अहो, बाया वाचवणारी लोक बाया नाचवायला लागली, त्या लोकांचा कुठं तुम्ही विश्वास करता होय. खरं आहे का खोटे. इतका पैशाचा माज झाला, आम्हाला वाटलं आता आम्ही काही करू शकतो. नाही करू शकता की, त्यात कुठं मी काय म्हटलं. आणि तुम्ही घरातल्या आईचा सन्मान करताना दारातल्या बाईचा सन्मान करायचा विसरून चाललात, हे नाही वाटत तुम्हाला. पण शरम जराही नाही हो नजरेत. धर्म जात कळत नाही. शाहिस्तखानाच्या लाल महाला चालल्यात. शाहिस्तखानाच्या बहिणीची पोरगी भीतीने कुठेतरी लपली. शाहिस्तखानाची बायको पळत पळत आली. जहा बना मुझे लगता है शिवा के मावलों ने बदले की आग में लड़की उठा ली. शाहिस्तखान शत्रु है पण बायकोला सांगतोय बेगम जबान को लगाम दे, शिवा के मावले है वो. ऐसी उनकी परवरिश नहीं कि औरत की तरफ गंदी नजर डाले. औरत जात की इज्जत करने वाले लोग है वो, बेटी नहीं उठाते. कौतुक बायकोला वाटलं. क्या लगता है आपको जहां शत्रु है वो आपका. तुमने उनकी बहू बेटियां उठाई, यहाँ तक उनकी इज्जत तक लूट ली. उस वक्त तुमने नहीं सोचा वो औरत है, उसका क्या कसूर. अगर तुमने उनकी औरतों को जलील किया तो शिवा बदला नहीं लेगा. बेशक लेगा बेगम, क्यों नहीं लेगा. आज गई कल गर्दन से जाऊंगा. नाम रुतबा सल्तनत इज्जत शोहरत यहाँ तक जिंदगी तक नहीं बख्शेगा वो शिवा. लेकिन एक बात की जबान देता हूँ, बेटी उनकी हो या अपनी, औरत जात की धर्मजात नहीं देखते. वो किसी भी मुल्क की हो, कितनी भी सुंदर क्यों ना हो, आगे से समर्पित करने वाली भी क्यों ना हो, हर औरत जात को देवी की तरह पूजते हैं. ऐसे हिंदू है वो, औरत जात का सम्मान करते हैं. दादा, शत्रूलाही विश्वास वाटावा असं चारित्र्य राजाचं, त्याचे वारसदार की रे तुम्ही. तुमच्या नजरेत तेवढीच पावित्र्यता, तेवढीच सामर्थ्यता आणि तेवढीच प्रखरता असायला नको का. नुसतं म्हणता यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः. वागायचं काय. जिथे स्त्रीचा सन्मान तिथे भगवंताचा वास, ही भाषा बोलायचीच ठेवली आहे तुम्ही. वागत कोणीच नाही. आणि कदाचित तसं वागणं असतं ना तर आम्ही विचार केला असता. नाही दादा, थोडी सकारात्मक भावना आपण जर ठेवली ना, पॉझिटिव्ह जरा लक्षात ठेवलं तर आपलं चांगलं होईल. आणि सगळं आपल्या थिंकिंग लेवलवर असतं. तुमचं कसं आहे, तुम्ही पहिल्यापासूनच म्हणता देवानं वाटोळं केलं तर अरे तुम्ही तुमच्या तोंडाने बोलता रे. मी कायम पोरींना म्हणत असते, थंडी वाजली म्हणलं की जास्त वाजती. वाजत नाही म्हणा, थोडी कमी वाजती. वाचती पण जरा कमी. जास्त आव आणला की जास्त होतं. आपलं तसंच आहे. आपल्याकडे कर्म कमी बोभाटा जास्त आहे. ज्ञान कमी अहंकार जास्त आहे. करणं कमी सांगणं जास्त आहे. नामदेवराय सांगतात ना, लटके झाले कटके तेथे काढग्या एवढे राळे. लटके झाले कटके तेथे काढग्या एवढे राळे. उडत चिमणी चरत चाले तिचे पाठी एवढे डोळे. उडत चिमणी चरत चाले तिचे पाठी एवढे डोळे. लटके झाले कटके तेथे काढग्या एवढे राळे. लटके लटके झाले कटके तेथे काढग्या
व्याली शिंगी झाली, मुंगी व्याली शिंगी झाली, तिचे दूध किती 17 रांजणवरली पिले 12 हत्ती, मुंगी व्याली शिंगी झाली, मुंगी व्याली शिंगी झाली. हे नामदेवरायांचे कूट अभंग आहेत. हे कुटून कुटून किती बी कुटले तरी कुटूनच कळत नाही. त्याला कुट म्हणायचो महाराज. कुट म्हणजे जरा खोडकर. मुंगी व्याली शिंगी झाली. महाराज म्हणतात अहो मुंगी व्याली, तिचं दूध 17 रांजण. कुणाचं? मुंगीचं. पिले किती? 12 हत्ती. कुणाचं दूध? हां ऐका कीर्तन. नामदेवराय म्हणले चिमणी उडत होती न उडता उडता चरत होती. उडता उडता मी डोळ्यानं बघितलं, तिचं डोळं वाटी इतकं होतं. कुणाचं? मुंगीचं. अहो राळ फुगिवलं न गाडग्या इतकं फुगलं म्हण. काय राळ काही म्हणता का महाराज? महाराजांना तुम्ही खोटं बोलता. आम्ही लटकेची न बोलू वर्तमान खोटे. विष्णुदास नामा म्हणे ऐसी यांची ख्याती. लटके जे बोलती पूर्वज नरका जाती. खोटं बोललं तर कुळच्या कुळ नरकाला जाईल. खोटं बोलणाऱ्याची जात नाही हे खरंय. हित करणं कमी सांगणं त्याच्यामुळं हित होत नाही हो. माणसानं करावं पण बोलू नये, विनंती आहे. आणि करावं. आलेला 100 रुपयातला 10 रुपयाचा भाग देवाला गेलाच पाहिजे. शास्त्राचा नियम आहे. न्यायोपार्जित वित्तस्य दशम अंशेन धीमहि कर्तव्यो विनियोगस्य ईश्वर प्रीत्यर्थ एवच. तुम्ही 10% भाग देवाला दिला की बाकीचे 90% नारायण सांभाळतो. आणि 100च्या 100 खिशात घातली की किस्सा फाटून 100च्या 100 जातात. त्यामुळे 90 सांभाळायचे का 100 जाऊ द्यायचे हे तुम्हाला गणित चांगलं येतं. याच्यासाठी आम्हाला संताची संगत हवी. मग काय लोक बोलले कान्होपात्रेला वाईट वाटलं. लक्षात आहे ना तुमच्या? लक्षात आहे का? फिरत जा पण येत जा. आपण कान्होपात्रा सांगत होतो. लक्षात आहे का संताच्या संगतीवर? हां कान्होपात्रा कीर्तनाला बसलेल्या लोक बोलतात हे कानावर पडतं त्यांच्या. वाईट वाटलं त्यांना. ज्ञानोबारांच्या चरणावर मस्तक ठेवून विचारलं माऊली संत म्हणतात परमार्थाची संप्रदायाची माय आहात तुम्ही. जर आई आहात तर एक आपुलकीने सांगाल का? तुम्हीच म्हणता जात वीत गोत कुळ शिळ मात भजे का त्वरित भावनायुक्त. मग हे मला लागू होत नाही का? वेश्येच्या कुळात जन्माला आले खरंच माऊली यात माझा दोष आहे का? माझ्या हातात जर माझं कुळ ठरवायचा अधिकार असता तर मीही एखाद्या पवित्र कुळात जन्माला आले असते. मला माझा बाप माहित नाही मान्य आहे की मला. मग पंढरीचा बाप माझा नाही. माझी आई नीच कुळातली माहित आहे की मला. मग रखमाई माझी माय नाही का? सांगण्यात आणि वागण्यात फरक करतात त्यालाच कलियुगातली माणसं म्हणायची. वाईट वाटतं हो ज्ञानदादा. त्रास होतोय. घेतलं ऐकून पण ऐकून घेताना वाईट या गोष्टीचं वाटलं. कदाचित समाजात चुकीचं काही करत असते तर लोकांनी बोलणं साहजिक होतं. जर समाजाचा माझा काही संबंधच नाही तर यांना बोलायचा अधिकार तरी कुणी दिला? काहीच नको माऊली. माझे मायबाप तर माझे कधी झाले नाहीत पण माझ्या मायबापापर्यंत पोहोचवायचा तुम्ही तरी थोडासा अट्टहास कराल का? तुम्ही म्हटलात तर जाग्यावर जीव देईल. फक्त पंढरपुरापर्यंत पोहोचवाल का? पायरीपर्यंत गेले खरं पण पायरीच्या पुढे समाजानं जाऊ दिलं नाही. तुझी जात कनिष्ठ म्हणून पांडुरंगाला कधी पाहू दिलं नाही. मी खालच्या जातीची, मी नाचणारीची बाई म्हणे मी. माझ्यासाठी विठ्ठल नाही. मला शास्त्रातलं कळत नाही, वेदाचं उमजत नाही. रामकृष्णाच्या हरीच्या पलीकडे मला दुसरं भजन येत नाही. मग निस्त्या रामकृष्ण हरीवर विठ्ठल भेटणार नाही का? माऊली प्रेमाने विठ्ठल म्हटलं तर देव आपलंसं करणार नाही का? माऊलींनी उचललं, खांद्याला धरून उभा केलं, डोळे पुसले कान्होपात्रेचे आणि सांगितलं रडू नकोस ग माय. समाजाचा नियम आहे तो. लोक बोलतातच. तू कशाला चिंता करतेस? माझा ऐकलंस तर तुझा सगळा भार मी व्हायला तयार आहे. लोकांना म्हणू दे
ज्ञानोबांनी स्वीकारलं. लोकांना म्हणू ते ज्ञानोबांना ज्ञान नाही, मी सगळं स्वीकारायला तयार आहे, फक्त तू माझ्या वचनावर चालशील का? कोणी काही बोललं तर लक्ष देऊ नको, एवढं वचन पाळशील का? सांगितलं ज्ञानोबांनी. वचन घेतलं कान्होपात्रेकडनं. जायचं पंढरीच्या दारात, तटस्थ उभा राहायचं. कुणी हाकलावं तरी हाकलायचं नाही, कुणी बोलावं तरी ऐकायचं नाही. कुणी हाताला धरून बाहेर काढलं तरी जीव सुटेपर्यंत देवाचं दार सोडायचं नाही. माऊलींना वचन दिलं कान्होपात्रेनं, जीव सोडेल पण देवाचं दार सोडणार नाही. इतक्या देखण्या होत्या माय कान्होपात्रा. सुकलेल्या कमळाला हात लावला तर कमळ जाग्यावर फुलावं इतकं देखणं स्वरूप होतं. थोडा सुंदर दिसला तर गर्व येतो आपल्याला सौंदर्याचा. काय स्वरूप असेल त्या माईचं. आणि मोठ्या नव्हत्या बरं, 16.5 वर्षाच्या होत्या. आत्ताचं 10वी-11वीचं वय. 16.5 वर्षाच्या कान्होपात्रा ज्ञानोबांना वचन देत आहेत. पायात चाळ, गळ्यात विना, हातात चिपळ्या घेऊन पंढरीच्या गाभाऱ्यात जात आहेत. याती कुळ माझे गेले हरपुणी, चरणावर मस्तक ठेवतायत, पंढरीच्या मालकाच्या गाभाऱ्यात नाचतायत. पहिलं पंढरपूर महाराष्ट्रात नाही, कर्नाटकात होतं. कानडा राजा पंढरीचा, कानडा हा विठ्ठलू, कर्नाटक. बिदरचा राजा तेव्हा राजगादीवर होता. दर्शनासाठी आलेला तो राजा. त्यानं पाहिलं काय देखणी मुलगी आहे. अहो का नाचतीये, कोणाची आहे? अहो वेश्येची आहे. तिला म्हणावं इथं नाचून काय मिळणार आहे, दरबारात नाच, राणी बनवून ठेवेल, शब्द देतो. गेले सैनिक. कान्होपात्रेनं सांगावं, दादा मी केव्हाच त्या पांडुरंगाची झालेली. अहो दिसत जरी शरीर माझं असलं, दिसत जरी मी मुलगी असले तरी आता माझ्या शरीराचा मला कसलाच मोह नाही. माझा आत्मा परमात्म्याशी समरूप झालाय. मी जिवंतपणी मेलेली बाई आहे. तुमच्या राजाला म्हणाव माझा तुम्हाला काहीच फायदा नाही. सैनिक गेले. येत नाही. वेश्येची असून एवढा माज धरून आण तिला. सैनिक पाठीशी लागले. जीवाच्या आकांताने कान्होपात्रा पळतायत. मंदिराच्या बाहेर पाऊल टाकणार. माऊलींचं वचन आठवलं, जीव गेला तरी दार सोडायचं नाही. पळून पळून पळणार कुठपर्यंत. आज पहिल्यांदा महाद्वार ओलांडलं, आज पहिल्यांदा गाभारा ओलांडला, आज पहिल्यांदा याची देही, याची डोळ्यात जगाचा मालक पाहिला. पंढरीच्या मालकाचं स्वरूप बघताच डोळ्यातनं आसवा गळायला लागली, हातपाय थरथर कापायला लागले. गर्दीतनं वाट काढत कान्होपात्रा पांडुरंगाच्या चरणापर्यंत पोहोचल्या. मिठी मारली आणि ज्ञानोबांना म्हणल्या, माऊली विठ्ठल बाप म्हणून भेटावला त्यो, कसे उपकार तरी फेडू तुमचे. माझ्या बापाची गाठ घालून दिली की हो. कान्होपात्रेनं ढसा ढसा रडून मन मोकळं केलं. विठ्ठला आयुष्यभर जगानं बिन बापाचं म्हणून हिडवलं. ओरडून सांगेल जगाला, लेक बापाच्या चरणावर येऊन थांबली. मिठी मारली पांडुरंगाला. लोक ओढायला लागली. अगं बाई वेश्येची तू, चरणाला कुठं हात लावतीयस? अगं बाई तुझा कुळ खराब, तू कुठं दर्शन घेतीयस? माणसं ओढायला लागली. कान्होपात्रा चरण सोडायला तयार नाही. पण कान्होपात्रेला शेवटी कळलं, माझी ताकद यांच्या पुढे कमीच पडणार आहे. 2-4 मिनिटाचा सोडला तर माझा आणि पांडुरंगाचा आता सहवास होणार. किती वेळ धरून ठेवणार आहे मी विठ्ठलाला? शेवटी हा समाज मला इथं थांबू देणार नाही. आता माऊलींचं वचन पाळायची वेळ आली. कान्होपात्रेनं पांडुरंगाकडं पाहिलं, चरणाला घट्ट मिठी मारली. सगळं दुःख विसरली, सगळा त्रास विसरली. पांडुरंगाला बाप म्हणून हाक मारली आणि विठ्ठला लेक तुझ्याकडे यायला लागली. एका क्षणात कान्होपात्रेनं विठ्ठलाच्या चरणावर देह सोडला आणि परमात्म्याला समरूप करून घेतलं. एका क्षणात कान्होपात्रा देह जावो तेवरावो, पांडुरंगी दृढ भावो, हे पांडुरंगी दृढ भाव, दृढ भाव. देह जावो तेवरावो, पांडुरंगी दृढ भावो, पांडुरंगी दृढ भावो. नाही विठ्ठला तुला कुठे सोडून जायचं. तुका म्हणे बळी जीव दिला पाया. मृत्यूला हरवलं तिने, काळाला हरवलं आणि पांडुरंगाला एकरूप झाली. वैष्णवाचा अधिकार आहे तो. घाबरत नाहीत वैष्णव मृत्यूला. कधी मरणाला असं नजर रोखून उभा करतात.
दूत सांगत असे यमा, दिंडी पुढे चाले नामा, तो नागवितो आम्हा विष्णू दास म्हणून. काळाला पळवून लावायची ताकद असते माळकऱ्याच्या. जीव सोडला तरी पंढरपुरातले ब्राह्मण म्हणले, मेली ती मेली, देवाच्या पायावर मेली, जाता जाता आमच्या विठ्ठलाला अपवित्र करून गेली. मरायचं तर मंदिराच्या बाहेर मरायचं, बरी इथेच मेली. किती कनिष्ठता हो बुद्धिमत्तेची आजही. त्यात एक अनंत ब्राह्मण नावाचे ब्राह्मण होते. ते म्हणले, दादा याच तोंडाने मंत्र म्हणताना देवाचं नाव घ्यायला भाग्य लागत असेल तर विचार करा, देवाच्या चरणावर जीव सोडायला किती भाग्य लागत असेल. याला गरज ज्ञानाची नाही, मोठ्या मनाची आहे. एक रात्र थांबा, उद्या बघूयात. रात्रभर अनंता ब्राह्मण त्या सुंदर मृतदेहा शेजारी झोपले. मध्यरात्री माझा जगाचा अनंत अनंताच्या स्वप्नात आला आणि सांगतो, अनंता लेकीनं जीव सोडला रे माझ्या चरणावर, आज्ञा आहे माझी, तिची समाधी माझ्या पंढरीच्या गाभाऱ्यातच झाली पाहिजे. माझी लेक स्वाभिमानानं इथं नांदली पाहिजे. काय द्यावं देवानं अजून, त्याचे सर्वस्वही सगळं साहिलं की हो माझ्या विठ्ठलानं. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. किती कराल हो माऊली माझ्यासाठी सांगा. कान्हो पात्रेला पंढरीच्या गाभाऱ्यात समाधी दिली तुम्ही, आम्हाला चरणाशी तरी जागा द्याल की नाही. म्हणून विनंती आहे, लेकरू आहे मी, अज्ञान आहे मी, मला नाही कळत माझं चांगलं. माय व्हा माझी, तुकोबाराय म्हणतात, माय व्हा माझी आणि न्या वाहून पांडुरंगापर्यंत. लेकुराचे हित वाही माऊलीचे चित्त, कळवळाची लागली करीला बाबीला प्रीती. लेकुराचे हित वाही माऊलीचे चित्त, कळवळाची लागली करीला बाबीला प्रीती. लेकुराचे खूप केलं तर तुम्ही विनंती आहे, मायच का हो करी लाभाविना. स्वार्थ ठेवत नाही हो आई प्रेम करताना.
पुंडलिकानं मायबापाच्या कमरेत लाथ घातली, बाप दारात पडला, शेवटी बापच तो. त्याला जरा वाईट वाटलं, विचारलं बायकोला, का ग रक्ताचं दूध करून पाजलंस याला, प्रत्येक मंदिराची पायरी याच्या सुखासाठी जिजवलीस, स्वतःच्या आयुष्याचा त्याग याच्या सामर्थ्यासाठी केलास, देवाकडे याच्या पलीकडे दुसरं काहीच मागितलं नाहीस, व्रतवैकल्य केलीस, उपवास तापास केले, याच्यासाठी भगवंताकडे पदर पसरून दान मागितलंस. अगं बायकोच्या प्रेमापोटी तुझ्या कमरेत लाथ घातली, कुठं कमी पडलं? आईनं विचारलं, जाऊ द्या ना, लहान होता मांडीवर तेव्हा लाता मारायचाच की, आता मारल्या म्हणून काय झालं? बाप म्हटला, आईच्या प्रेमाला लाज नसते म्हणतात ते खोटं नाही. तेव्हाच्या लाता निस्वार्थी होत्या ग, आत्ताच्या लाता स्वार्थी आहेत. नाकारलं ग तुला त्याने, वाईट नाही वाटलं? आई म्हटली, वाटलं ना, लागलं हो, शरीराला नाही मनाला. इथलं लागलेलं नीट करू शकते मी, पण माझ्या पोरानं मला धुतकारावं हे सहन होत नाही. पण खरं सांगू का हो, त्याने मारलं, त्याने नाकारलं, त्याने घराबाहेर काढलं, माझ्यासाठी काय केलं हा प्रश्न सुद्धा मला विचारला. त्याने कितीही त्रास द्यावा, घराबाहेर काढावं, बायको समोर अपमान करावा, धुतकारावं, स्वीकारावं, नाकारावं किंवा जवळ करावं, मी माय आहे हो. त्याने मला कुठल्याही परिस्थितीत ठेवावं, पण मी मात्र त्याच्या मस्तकावर आशीर्वादाचाच हात ठेवावा, तिला माय म्हणावं, नाही तर माय कशी हो करी लाभा विन प्रीती. निस्वार्थी प्रेम करते म्हणून तर माय आहे मी. अजून एक तुम्ही नवल केलं मायांमध्ये, जिचा नवरा तिच्या अगोदर गेला तुम्ही तिला फारशी किंमत देत नाही. सुनबाई म्हणते, आत्ती तुम्ही वळू नका, तुम्ही सवाशीन नाही. हिंदू धर्माच्या कुठल्याच ग्रंथात लिहिलं नाही की ज्या बाईचा नवरा तिच्या अगोदर गेला तिला पूजा करायचा, औक्षण करायचा अधिकार नाही, कुठेच लिहिलं नाही. तुमच्यातले मतभेद जरा कमी करा. कोणी अधिकार दिला तुम्हाला एका बाईला कलंकित करायचा? आई आहात की ग, नजरेला नजर मिळवून सांगा, माझ्या नवरा सोबत असताना संसार करायचा अवघड आहे का नवरा गेल्यावर संसार करायचा अवघड आहे? हा, नवरा गेल्यावरच ना ग. त्या एकट्या बाईनं समाजाला तोंड दिलं, आपली लेकरं स्वतःच्या पायावर उभी केली, स्वतःचं पातिव्रात्य सांभाळलं, स्वतःची मर्यादा सांभाळली, कुटुंबाला सामर्थ्याने जपलं. अगं जी बाई पांडुरंगही झाली, रखमाईही झाली, त्या बाईला एका कुंकवाच्या टिकल्यामुळं कमी किंमत देणं कितपत योग्य आहे ग? तुमच्या तरी बुद्धीला पटतं काय? हे तुमच्या बायकात जास्त असतं म्हणून तुमच्याकडे हात करते मी, काही संबंध नाही यांचा त्याच्यात. तुम्हीच म्हणता जिला नवरा नाही तिनं ववाळायचं नाही. अगं एखाद्या कुमारिके बाईला जर एका गंगा भागीरथी बाईने कुंकू लावलं ना, ती कुंकू लावताना एवढंच मागणं मागेल, विठ्ठला जे दुःख माझ्या वाट्याला आलं ते दुःख हिच्या पदरात पडू देऊ नको, हिचं सौभाग्य टिकू दे, एवढीच मागणी ती परमात्म्याकडे करेल. कोणी शिकवलं तुम्हाला हे? अरे तुमची आईच तुमचा बाप झाली याची जाण तुम्हाला कधीच नाही राहिली. ज्या दिवशी नवरा मेला ना त्या दिवशीच तिला मरू वाटलं होतं, ती लेकरांमुळे जगली. तिथून पुढे तिच्यातली बायको मेली, राहिली ती फक्त आई. तुमच्यासाठी जगवली की रे तिनं ती. तुम्ही तिला म्हणलात पूजेला बसू नको, तुम्ही तिला म्हणलात औक्षण करू नको. नवऱ्यानंतर जाणारीचा अधिकार जर विठ्ठलाच्या चरणाशी असेल ना, नवऱ्या अगोदर जाणारीचा अधिकार जर विठ्ठलाच्या चरणाशी असेल, नवऱ्याच्या अगोदर जाणारी सौभाग्यवती जर विठ्ठलाच्या चरणाशी अधिकार मिळवत असेल, तर नवऱ्यानंतर जिनं निष्ठेनं संसार सांभाळला तिचा अधिकार महादेवाच्या मस्तकावर असतो, कारण ती गंगा भागीरथी असते. मग तुम्हीच कनिष्ठ आणि वरिष्ठ सांगा यातलं मला. नाही तो मतभेद करू नका, जे शास्त्रात नाही ते विनाकारण आणू नका. आहे ते तर कधी जोपासलं नाही तुम्ही. शास्त्र ओरडून सांगतं मायबाप देव आहे, ते कधी कळलं नाही तुम्हाला. विनंती आहे, याच्यासाठी ज्ञानेश्वरी वाचा, याच्यासाठी ग्रंथ हातात घ्या. लोक बोलली म्हणून ते खरंच असतं असं नाही. खूप केलं त्या आईने आपल्यासाठी. त्या परमात्म्यानं आत्मा दिला, या आईनं जीव दिला.
काय हवंय अजून आयुष्यात तुम्हाला? म्हणून या माईनंतर त्या पंढरीच्या माईला सांगा की या माईच्या उपकाराची कृतज्ञता राहू दे माझ्याकडे. अरे आलात ना कधी माहेराहून, विचार करत जा. माहेरी जाताना एकच पिशवी हातात असते, माहेराहून येताना 4 तरी घेऊन येता. तुमची म्हातारी पैसा देत नाही, पण काय बांधून दिली याची खात्री नाही. तिखट मीठ पिठापासून सगळी तुमची आई तुम्हाला मरेपर्यंत पोहोचवते. कधी जाण केली या गोष्टीची बोलताना वागताना? मोठे झालो याचा अर्थ विचारांनीही मोठे व्हा की, सामर्थ्याने सुद्धा मोठे व्हा की, अधिकारानेच नको. विनंती देवा तू तरी माय हो आणि मला योग्य मार्गाने. पांडुरंग माय झाला मग काही चिंता नाही. सुन भजन आहे बघा. लेकरांची सेवा केलीस तू आई, लेकरांची सेवा केलीस तू आई. कस पांग फेडू कस हो बुबुतरा, तुझा उपकारा जगी तोडला. ओ बाळीन जीव माझा सावळी विठाई विठ्ठला, माय बाबा जन्मभरी सेवा तुझ्या पावला, जन्मभरी सेवा तुझ्या पावला. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. किती करशील देवासारखं कुणी करतच नाही. फिरत्याचा का वरती देशी, फिरत्याचा का वरती देशी, मातीला आकार विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. आकाशी आकाशी झेप घेणे पाखरा जोडी, सोन्याचा पिंजरा सोडी, सोन्याचा पिंजरा सोडी, सोन्याचा पिंजरा. आम्हाला एवढंच करायचं माऊली आयुष्य. याचा विसर पाडायचा आणि त्याचं नाव घ्यायचं. याचा विसर पाडून एकदा त्याच्या मार्गावर चाललात ना. पाऊली चालती म्हणा माय माऊल्या, पाऊली चालती दुखी संसाराची, राहिलेल्या 2-4. अगं येत असेल म्हणाला तर म्हणाला काय लाज होता. काय काय नुसत्या तोंड हाली होत्यात म्हणत नाही. अगं माय हिला नाही कळलं, त्याला कळलं ना. हिच्यासाठी नाही याच्यासाठी म्हणाल की नाही प्रेमाने. पाऊली चालती, पाऊली चालती. कशाला भांडता ग? किती गोड आवाज आहे. उगं माया घालवत आहे की नाही. दुखी संसाराची, हरी बोल. दुखी संसाराची पाऊली चालती. यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी, कान्हा वाजवितो बासरी. कान्हा कान्हा कान्हा, राधे चल माझ्या गावाला जाऊ, राधे चल माझ्या गावाला जाऊ. सार अग गोकुळ माझं गाव, माझं नाव
ही गवळण जमत नाही, तुम्हाला दुसरी गवळण लागती. तुमची गवळण ही गळी जरा है की नाही, तुझ्यासाठी गेली माई घालून हाणलं पाहिजे या गवळणीला. डोकं नाही वापरत तुम्ही. टाळी पाठीमागं बसलेले तुम्हाला काय टोल नाका लागला का टाळीला मध्ये? त्या टाळीचा खणखणा त्या मंडळीच्या मालकाच्या कानापर्यंत गेला पाहिजे. त्यालाही न राहता इथं यावं वाटले पाहिजे एवढे आगदिकपणे टाळी वाजवा. भजन जर एवढा आनंद देत असेल, ज्याचं आयुष्य भजनात गेलं तो किती आनंदी असेल. थिंक अबाउट इट. आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदती सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डोलत असे फक्त सदा नाम घोष करू हरी कथा. मने वाचा करणी जयाच्या भजनी देवाच्या वाहनी ते शरीर जाती क्षणी देवाची झाले. माऊली म्हणतात ज्याच्या मनात आणि मुखात पांडुरंग आहे तो माणूस मरेपर्यंत माणूस राहतच नाही, तो देव होऊन जातो. माणसं म्हणतात देवाचं नाव काय देतं? माऊली देवाचं नाव देव करतं. अजून काय पाहिजे तुम्हाला? अजून काय हवंय सांगा ना. संपत्ती जे सुकुळीने आपुली आत्मजा सत कुळीची दिली हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जायचे. जिथं मुकुंद आहे ना तिथं लक्ष्मी स्थिरावल्याशिवाय राहत नाही. पैसा येणं वेगळं आणि पैशानं सुख येणं वेगळं. आपल्याकडे पैसा येतोय पण टिकत नाही, स्थिरावत नाही. हा, काम करता करता पांडुरंगाचं नाव घ्या, लक्ष्मीही येईल आणि थांबेल सुद्धा. सुखही देईल, समाधानही देईल. भलते कुटाने मागं लावणार नाही. लक्ष्मी इतकं कुटाने कुणाच्याच मागे येत नाहीत महाराज बरं का. ती पैसा काय साधा येतो का? काही ना काही कांड घेऊनच येतो पाठीशी. तसा नकोय आम्हाला. पांडुरंगासहित हवा. पाय लक्ष्मीचे हाती तिसी यावे काकुलती वेगळ्या नावात हरी मज दिनाचे बुद्धरी वेगळ्या नावात हरी नावात हरी. आई लक्ष्मी एकट्या येऊ नका, पांडुरंगाला घेऊन या. आणि एकदा पांडुरंग आमच्या घरी आला मग काय साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. माझा विठ्ठल काहीच लाज बळगत नाही, कसला स्वार्थ ठेवत नाही, इतकं प्रेम करतो. ऐसे कळवळ्याची जाती करीला भावी करीला भावी न प्रीती करीला भावी न प्रीती. ऐसे कळवळ्याची जाती करीला भावी न करीला भावी न प्रीती करीला भावी न प्रीती. खूप करतो तो, पोटी भारव आहे, त्याचे सर्वस्व हीच आहे. सुख दुःख बघत नाही, सगळं सहन करतो.
सगळं म्हणजे काय सांगावं तुम्हाला. कुंभारासाठी कुंभार व्हावा, रोहिदासांसाठी चांभार व्हावा, चोकोबांसाठी महार व्हावा, जनाबाईच्या जात्या तळण करू लागावं, गौऱ्या थापाव्या, भाकरी चोराव्या, मुक्ताबाईंसाठी यावं, अहो सखूबाईसाठी सखू व्हावं, नातांच्या घरी 36 वर्ष कावडीनं पाणी वाहावं, किती करावं, सोयराबाईचं बाळांपण 27 दिवस साडी नेसून राखावं. खूपच करतो माझा विठ्ठल, खूप. त्याच्यासारखं गोडच कुणी नाही. तो कुठल्याही रूपात, हा रूप खूप आहेत त्याचे, कशाही रूपात. करारविंदेन पदारविंदम मुखारविंदेन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. जीवे पिबस्वामृतमृततीव, जीवे पिबस्वामृतमृततीव, गोविंद दामोदर माधवे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. कुठल्याही रूपात आहे देवा. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभुजी चले आना. सीता साथ लेके धनुष हाथ लेके चले आना प्रभुजी चले आना. पण देव ओळखू येण्यासाठी मनात भाव पाहिजे बरं. तुमच्या समोर उभा राहायचा, देव घ्या कुणी, देव घ्या कुणी, आयता आला घर पुसुनी, पण तुम्ही म्हणचाल देव न लगे, देव न लगे. देवच ह्याची काय गॅरंटी नाही. लोक लय आता हुशार झाले. ज्ञानोबांची भिंत चाललीच का, तुकोबाचा गाता तरलाच का, रेड्यामुखी वेद बोललाच का. तुला काय येतंय म्हणजे तुझं गुण त्याच्यातच कळायला लागलेत आम्हाला. काय वाटतं तुम्हाला हे शास्त्र वेद आहेत खोटे? जज करू नका. तिची म्हण आहे ना, डोंट जज बुक बाय कवर, ही कलियुगात लागू होत नाही माऊली. इट्स ॲब्सोल्युटली बुक जज बाय कवर. इथे प्रेझेंटेशनवरच तुमचा क्रायटेरिया ठरवला जातो. हुशार दिसण्यासाठी ज्ञानोबा तुकोबांना आडवं लावलं म्हणजे तुम्ही हुशार होता असं नाही. या बल्बचा शोध 1879 ते 80च्या काळामध्ये एडिसन नावाच्या पाश्चिमात्य सायंटिस्टने लावला अशी शिक्षण संस्कृती सांगते. बरोबर आहे? 1879 ते 80 नाही, इसवी सन पूर्व 750 वर्षापूर्वीचा ज्ञानोबारायांचा काळ आहे. 750 वर्षापूर्वी 16 वर्षाचे ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उदकाचे आणि आवेश प्रगटले ते जलखलकीत दिसे, तर या विजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर. पाण्याच्या दबावाने वीज निर्मिती होणार हे 16 वर्षाच्या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी 750 वर्षापूर्वी नेवासा या गावी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. हे विज्ञान आजही तुम्हाला मान्य करावं लागेल. चाचूचेनी सांडसे खंडीजपय पाणी राज हंसे तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय. जमिनीपासून सूर्यापर्यंतचं अंतर तुलसीदासांनी हनुमान चालिसेमध्ये सांगितलं. हो ना? युग सहस्त्र जो जन परभानो लिल्योता ही मधुर फल जानो प्रभु मुद्रिका मेली मुकमाही जल गईला जगैया जर जनाही दुर्गम काज जगत के जेते सुगमानुग्रह तुम्हारे ते राम द्वारे तुम रखवारे होत नाज्ञा बिन पैसारे सब सुख लेली तुम्हारी शरण तुम रक्षक का हो को डरना आपण तेज समारो आपे तीनों लोक हाकतेगा भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुना नासे रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमंत बलवीरा जय 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 हनुमान गोसाई कृपा करो गुरुदेव की नाई जो सतबार पाठ कर कोई छूटई बंदी महासुख जो ये पढ़े हनुमान चालीसा हो या सिद्धि साखी गौरी तुलसीदास सदा हरि जय राखी जय नाथ हृदय माडेरा पवन तनय संकट हरण मंगल मूर्ती रूप. हे पण तोंडात येऊ दे कधीतरी. हो ना? पहिलं विमान राईट बंधून नाही, मराठी माणसाने उडवलं.
शिवा तळपदे नाव त्याचं मुंबईच्या चौपाटीवर शास्त्रवेदांच्या अभ्यासावर. पण मी म्हणलं ना, खरं चप्पल घालेपर्यंत खोटं गावभर फिरून येतं आपल्यात. सत्कार बित्कार घेऊन येतं ते, खरं तर वर चप्पलच घालीत असते. दृष्टिकोन बघा ना, वरातीत नाचणारी पोरगी सुशिक्षित आहे, कीर्तन करणारी नालायक. देवाला मानणारा मूर्ख, न मानणारा शहाण. अंग भरून कपडे घालणारा अनएज्युकेटेड, शॉर्ट्स घालणारा वेल एज्युकेटेड. उभा राहून जेवतो हाय क्लास, मांडी घालून जेवतो लोअर क्लास, थर्ड क्लास. काय छान क्लासेस केले ना तुम्ही. असू द्या, जगाने कुठल्याही क्लासमध्ये नेऊन बसवावा आम्हाला, पण जोपर्यंत भगवंत त्याच्या चरणाशी ठेवायचं सामर्थ्य देतोय ना, तोपर्यंत संतांच्या नजरेत आम्ही फर्स्ट क्लासमध्येच राहणार, ह्याच्यात काही विवादच नाही आहे. बरं देवा, तू आहेस ना. तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य, घातली या भय नरका जाणे. लोकांनी किती बी बोलावं, जोपर्यंत कर्म सत्य आहे ना. अटल बिहारी वाजपेयींची एक सुंदर कविता, ज्यामध्ये दृष्टांत आहे. एका जंगलाला आग लागलेली असते, हत्तीसह घोडे लांडगे सगळे पळून जातात. छोटीशी चिमणी चोचीमध्ये पाणी घेऊन जंगलाची आग विझवायला निघते. विझेल का? लोक हसतात, अक्कल आहे का म्हणतात तुला, एवढूसा जीव तुझा. लोक मलाही म्हणतात तीच वरच आहे का, लय बोलती. आता जीवावर असतं का महाराज. बायका तर मला तोंडावर म्हणतात टीव्हीत लय चांगली दिसती, समोर लय किरकोळ आहे. अगं ती टीव्ही आहे, तिथं बऱ्यापैकी खोटं असतं. आता एवढी वर्ष संतूर साबण वापरता, खरं सांगा संतूर साबणचे उमर का पता नाही चलता, असं होतं का? खोटंच आहे ग ते, जाहिरात आहे, ॲडव्हर्टाइजमेंट, काही खरं नसतं बघा या विषयाकडे. मग काय, एवढूसा जीव तुझा बाई, तुझ्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विझणार आहे. चिमणी म्हणली दादा खरं आहे तुझं, माझ्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विझणार नाही हे ज्ञान मलाही आहे. पण मी विचार केला, उद्या या जंगलाचा इतिहास लिहिला गेला तर माझं नाव आग लावणाऱ्यात नाही, आग विझवणाऱ्यात असेल, हे सगळ्यात जास्त महत्वाचं. माझं करणाऱ्यात आहे ना, तर मी कुणाच्या बापाला घाबरत नाही महाराज. हां, मी सत्य वाक्य, मला माहीत आहे परमात्मा मला देणार आहे. परमात्मा म्हणजे तरी कोण हो, विठ्ठल म्हणजे तरी कोण, देव म्हणजे कोण, सगळ्यात मोठा ईश्वर. आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स, आय विल डू इट, मी करू शकतो, याच्या इतका मोठा परमार्थच नाही. हा ना येतो कधी, ज्यावेळेस माहीत असतं की कोणीतरी आपल्या सत्याचा न्याय करणार आहे, म्हणून भक्ती करायची. देवाचं नाम परिस्थिती बदलत नाही, देवाचं नाम प्रत्येक परिस्थितीमध्ये तोंड द्यायची ताकद देतं, हे डोक्यात ठेवा. अंधश्रद्धा बाळगू नका. विठ्ठल म्हणल्याने श्रीमंत होत नाही, पण विठ्ठल म्हणण्याने समाधान मिळतं. कुणीतरी आहे जो माझं सत्य पाहतोय आणि तो न्याय करणार आहे, हा विश्वास, आणि विश्वासावर असतं सगळं. तुमच्या थिंकिंग लेवलवर असतं. तुम्ही नवीन गाडी आणा आणि गाडी चालवताना तुमच्या मनात भीती असू द्या, नवीन आहे घासली तर, नवीन आहे घासली तर, नवीन आहे. घासत नसती, ठोकत असती, नुसतं घासून मागतं वय. तुम्हालाच तुमच्यावर विश्वास नाही, ती गाडी काय करणार आहे. विश्वास ठेवा ना दादा, तुम्ही विश्वास ठेवून चालवली, तुम्हाला गाडी येणारच आहे. सेल्फ कॉन्फिडन्स. छत्रपतींकडे तोच होता, स्वामी विवेकानंदांकडे तोच होता, आंबेडकरांकडे तोच होता, सावित्रीबाई फुलेंकडे तोच होता, अहिल्याबाई होळकरांकडे तोच होता. म्हणून त्यांना परमात्म्यानं साथ करत नाही, त्याला कोण देत नाही. जगाचा बाप काय, पंढरीचा बाप बी देत नसतो, करतच नाही. तुम्ही देरे हरीण घरच्या घरी नसतं जमत. उद्यमेन ही सिद्ध्यंती कार्यानी मनोरथ आहे, नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशंती मुखे मृगः. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात स्वतःहून हरीण जाईल का? सिंह झोपलाय, हरणाला लय माया आली, सिंह म्हणला तू झोपलाय, तुला भूक लागली असेल, तू तोंड आकर, मी तुझ्या तोंडात जातो. सिंह राजा जरी असला जंगलाचा, तरी त्याला पोट भरायला हरणाच्या मागं पळावं. तसं तुम्ही तुमच्या क्षेत्रात राजा जरी असलात, तरी ते राजपण टिकवण्यासाठी तुम्हाला कष्ट करावं लागणारच आहे. स्ट्रगलला काही विषयच नाही, त्याला ऑप्शनच नाहीये. कष्ट आयुष्यभर, प्रसिद्धी व्हायच्या आधी बी कष्ट करावं लागतं, प्रसिद्धी झाल्यावर तर जास्त करावं लागतं. लय अवघड असतं. आमचं तरी काय सोपं आहे. तुमचं राजकारण तरी बरं, इतकं खतरनाक काम आहे आमचं. आमच्यात मरण्याचं कॉम्पिटिशन आलंय दादा, लय अवघड आहे. माझं तर लयच अवघड आहे. तुम्हाला सांगते, परवाच दिवशी असं, तसं मला बाहेरचं काही आवडत नाही, पण त्यातली त्यात पाणीपुरी आवडती, त्यात मान्य करायचं मला, आहे की नाही, त्यातली त्यात आवडती. मग ते आम्ही बसलो होतो, मग दादाला म्हटलं बाबा आण गाडीतच, बाहेर नाही जाऊ शकत, लोक ओळखतात. मग गाडीतच आणली. एक खास खाऊस तर एका माणसानं मला ओळखलं. तो खिडकीपाशी मला येऊन म्हणला, ताई पाणीपुरी खाता.
मला इतकं वाईट वाटलं, मी काय करायला लागले असं वाटलं मला. त्यानं मला इतकं आश्चर्यचकितानं विचारलं, ताई पाणीपुरी खाता? मला असं वाटलं की मी काय आमलेट खाते का काही. ह्यानं इतके आश्चर्यचकितानं विचारलंय मला. माझी सगळं गिल्ट वाटलं मला की काहीतरी चुकायला लागलं काय की आपलं. हे कळतं का, लोक जज फार करतात. त्यामुळे समाजाला तोंड देत बसायचं नाही. जोपर्यंत आपण संतांच्या मार्गावर चाललोय तोपर्यंत त्याचे सर्वस्वही लोकांनी व्हायची आपली गरज नाही. आपला वाहणारा परमात्मा आपलं वाहतोय. आपलं कष्ट आपलं कर्म आपल्याला योग्य फळ देणार आहे. त्यामुळे भय करायचं नाही, चिंता करायचं नाही. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्वही साहे, ऐसे कळवळ्याची जाती करी लाभावी न प्री. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्वही साहे, ऐसे कळवळ्याची जाती करी लाभावी न प्री. आता मला तेव्हा विश्वास आलाय की तुम्ही माझं सांभाळाल. तुका म्हणे माझे तुम्हा संतांवरी. हां, जसं अगदी सामर्थ्याने आम्हाला आई बापाने या जगापर्यंत पोहोचवलं, तिथं या मायबाप संतांनी आम्हाला पांडुरंगापर्यंत पोहोचवावं. वेळ जायच्या आधी. वेळ गेली की काय फायदा दादा. उठा जागी भारी आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी ठेवी माथा, सुख व्यथा बाईक सारखा आपलं जीवन आहे. कधी शिट्या देईल काही भरोसा नाही महाराज बरं का. म्हणून आपल्या शिट्या द्यायच्या आधी वचन करून घ्यायचं. वेळ येतोपर्यंत वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाणा, हात जोडून विनवितो तुम्हा, तुम्ही वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा. मरायच्या आधी म्हणत जा, म्हणायचं, भजन करायचं. एकदा नाथबाबा सांगतात ना, आयुष्य पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा. अवगा 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 धागड दिंगा ग, अवगा धागड दिंगा ग, अवगा धागड दिंगा ग, अवगा धागड दिंगा ग. नग 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 नग. तुम्ही राम रंग रंगा, तुम्ही राम रंग रंगा, तुम्ही राम रंग रंगा, तुम्ही राम रंग रंगा. पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई अवगा 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 धागड दिंगा ग, अवगा धागड दिंगा ग, अवगा धागड दिंगा ग. जिंदगीचं. तेव्हा भजन करत जा महाराज, आहे की नाही. मग काय करावं, काही नाही म्हणे. तुमच्या घालून या भार राहिलो निश्चिंती, निर्विले संती विठोबासी. आम्ही सामर्थ्याने आमचं कर्म करत राहावं. बाकी पाप पुण्याचा आयुष्य भगवंतावर सोडून द्यावा. आम्हाला सामर्थ्याने जे चांगलं कळतंय त्याच्यातच आम्ही मन रमवावं. दोन्ही हात वर करा, कारण कळत नाही असं जगात कोणी नसतं दादा. दोन्ही जेवढे ताठ हात वर तेवढं तुम्हाला भगवंताविषयी प्रेम जास्त. अगदी सामर्थ्याने की मला काही चिंता नाहीये, माझे दोन्ही हात ताठ आहेत देवा. जरा आकुड हात म्हणजे मी जरा गुंतलेला आहे जिंदगीत, भलती कुटाणी केल्यात म्या, जरा प्रॉब्लेम आहे माझ्या जिंदगीत देवा. खाली हात म्हणजे मला अहंकार आहे, मला देवाची गरज नाही. उभा राहिलेले हात वर करा. उभा राहिलेली बी पडते ती, कसं सांगू तुम्हाला. करा दोन्ही हात वर, आहे की नाही, प्रेमाने. राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम जय राजा राम, राम राम जय सीताराम. राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम जय राजा राम, राम जय सीताराम. राम 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 जय सीताराम. राम 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 जय सीताराम. राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम. राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम. सियावर रामचंद्र की जय. खाली कोणी घ्यायला सांगितले असं. एनिवे, असंही तुम्ही कुठं कीर्तन ऐकायला आलात. निमी आली फुलं टाकायला आणि निमी आली टी व्हीत बघितली. एकदा समक्ष बघायची, तेवढं बघायला.
अवघडच आहे का हो? नसतं बरं का माऊली असं. कीर्तनकारामुळे कीर्तन कधीच मोठं होत नाही, कीर्तनामुळे कीर्तनकार मोठा झाल्याशिवाय राहत नाही. ताकद व्यासपीठात असते. पंढरपुराच्या वाळवंटात गेल्यावर पांडुरंग प्रसिद्धी बघून दर्शन देत नाही, तुमचं पद बघून दर्शन देत नाही, तुमची भावना बघूनच तुम्हाला दर्शन देतो. VIP ना एंट्री जरी मिळली तरी पांडुरंग VIP न मिळू शकत नाही. त्याला भाव तेवढा शुद्ध लागतोच. म्हणून आमच्यासारख्यांची प्रसिद्धी थोडी कमी जास्त जरी असली तरी आमच्यात भाव असावा, आम्हाला माहीत असावं हे समस्तही वासुदेव. आईचा प्रतितिरसाचा ओतीला भाव, तो भक्ता माझी राव आणि ज्ञानिया तुझी. ज्याला प्रत्येक कणात पांडुरंगाचं दर्शन होतो तोच भक्त इथे मान्यता दिला जातो. प्रत्येक कणात सर्वाघटी राम देहा देही. विनंती आहे, कळतंय ते वळू पण द्या. कळत नाही असं नाही, सगळं कळतं, माझ्यापेक्षा जास्त कळतं तुम्हाला. सकाळी मांसाहार केलेला व्यक्ती दुपारी पंढरपूरला जाईल का? जातो का नाही जात? कळतं त्याला. ती लगेच म्हणतं महाराज आज न ग, आज खाल्ले, उद्या जाऊ, उद्या उद्या काय पवित्र होतं बरं आपण काय. पण लोक म्हणजे माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही. कळतं. पिलेला माणूस कधी रस्त्याच्या मधोमध झोपलेला पाहिला का तुम्ही? कुठे झोपतो तो? कळतं त्याला. त्याला माहित आहे मधी जातोय बाजूला राहतोय, सगळं कळतं त्याला. आणि ते डोक्यातलं काढा. इंजेक्शन औषधाने दारू सुटत नाही. अशी जर इंजेक्शननं दारू सुटली असती ना, पिणाऱ्याच्या बायकांनी मंगळसूत्र ऐकलं असतं पण इंजेक्शन आणलं असतं आणि असं रातचं दिलं असतं झोपीत. घे म्हणली असती, जिंदगीचं वाटोळं केलं माय, घे पाहुण्या रावळ्यात किंमत नाही, घे आयुष्यपत दिलं असतं. तो विषय संगतीचा असतो. जोपर्यंत संताची संगत कळत नाही तोपर्यंत माणसाची व्यसनं आणि योग्य मार्ग माणसाला मिळत नाही. त्याच्यामुळे हरिप्राप्तीशी उपाय धरावे. आणि संत एकच सांगतात, काही नाही, सदा नामघोष करू, फक्त भजन. विठो पाय रखो माय, हरी 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 जय जय. विठो पाय रखो माय, काळाचा नियम आहे. सटवीची राती जेन विसम्मी वाती त्याचा ईश्वर निर्णय चित्ती वाहणे सदा. 5व्याच दिवशी सटवी माथ्यावर मृत्यू लिहिते, हे सत्य कोणी नाकारू शकत नाही. पण विनंती आहे विठ्ठला, या आईची कृतज्ञता आयुष्यभर मनात राहू दे आणि या आईची जागा मात्र तू घे. कारण पांडुरंगाशिवाय आई कोणी होऊ शकत नाही.
आणि आईसारखा पांडुरंग दुसरा नाही. पण विनंती आहे तोपर्यंत कदर करायला शिका. आयुष्य गेलं ना एकदा. हे कीर्तन त्या जाणीवतेसाठी आहे, त्या जागरूकतेसाठी आहे. आम्ही तुम्हाला मायबाप सांभाळा हे सांगणं फार चुकीचं आहे, माहीत आहे. कीर्तनकाराने सांगावं तुम्हाला तुम्ही मायबाप तुमचे सांभाळा, एवढं तुम्हालाही कळतं की माऊली. याच्यापेक्षा आपली दुरावस्था तरी काय की आपण लोकांकडनं ऐकायचं की मायबाप सांभाळायचे. एवढी विचारांची पातळी नाही ढासळू द्यायची आहे आपल्याला. आपल्याला कर्तव्याची जाण असली पाहिजे. आयुष्य गेलं ते. इथे बसलेल्या 50% म्हाताऱ्या अशा आहेत ज्यांना आजही त्यांची सून नातवाला बोलू देत नाही. ती सांगते नातवाला, बाई म्हातारी तुझी लय आगाऊ आहे, बोलत जाऊ नको तिला. हा अधिकार नाहीच दिला तुम्हाला, माहिती आहे कोणी. त्या कशाही असू द्या, कशाही वागू द्या, त्यांनी जन्म दिलाय त्यांना, त्यांचा अधिकार आहे त्यांच्यावर. आणि शेवटी पोरापेक्षा नातवावर जास्त जीव असतो म्हातारीचा. तुमच्या भाऊजाईनं तुमच्या आईशी चांगलं वागावं हे जसं तुमचं मत आहे ना, तसं तुम्ही तुमच्या सासूशी वागावं. एवढा साधा विचार का नाही कळत तुम्हाला. तुम्ही लगेच म्हणता माझ्या आई तर माझ्यात लय फरक आहे. कसं बाईत फरक असू शकतो, आईत कसं. बाई वेगळी असू शकते, आई नाही. आई कोणाची, मग ती कैकई जरी असली तरी तिने राजदरबार स्वतःसाठी मागितला नव्हता. शेवटी ती आईच. तिला पोटच्या पोराचं चांगलं व्हावं याच्या पलीकडे दुसरी कुठली अपेक्षाच नव्हती. का ती म्हणली होती दशरथांना ही सगळी इस्टेट माझ्या नावावर कर. तिनं कोणासाठी केलं, लेकरासाठीच ना. अधर्माने वागली त्याच्यामुळे तिला शिक्षा मिळाली, ती गोष्ट वेगळी. पण ती पण मायाच ना. डोक्यात घ्या या विषयाकडे. पण विनंती आहे, वेळ गेल्यावर नको. मी तुझ्यासाठी जीवनात साडिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले. मी तुझ्यासाठी जीवनात साडिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले. मेल्यावरती रडतो कशाला, उगीच ताण नको देवो कशाला. मेल्यावरती रडतो कशाला, उगीच ताण नको देवो कशाला. मोडला नाही कधी रुपया दुधाला, नको ते खावा दावू जगाला. मी तुझ्यासाठी प्राण रोखले रे बाळा, तुने नाही पाणी पाहिजे. मी तुझ्यासाठी जीवनात साडले रे बाळा, तुने नाही पाणी पाहिजे. तुने नाही पाणी पाहिजे. त्याच्यासाठी हे कीर्तन आहे. पितृऋण फेडण्यासाठी हे कीर्तन आहे. म्हणून अगदी सामर्थ्यानं उपस्थित सर्व औद्योगिक, राजकीय, सामाजिक आणि सांप्रदायिक क्षेत्रातली मंडळी चरणावर साष्टांग दंडवत तुमच्या. त्यांची तीनही मुलं मीराताई असतील, राहुल दादा असतील, त्याचबरोबर प्रमोद दादा असतील, या दोनही सुपुत्रांच्या माध्यमातून हा संकीर्तनच सोहळा आयुष्यभर हे कुटुंब समाज सेवा करत आलं आहे. आणि त्याचंच ऋण म्हणून रक्तदान शिबिर असेल, आता हे वैकुंठरथ दान करत असतील, काही ना काही आपली समाजाची देणी राहते. या हिशोबाने हा सगळा सोहळा. मनस्वी आभार. या भोसले कुटुंबानं माझं कीर्तन ठेवलं म्हणून यांचं कौतुक नाही, पण यांनी आईच्या उपकाराची जाण ठेवत हा सोहळा उभा केला म्हणून त्यांचं कौतुकही. त्या आईच्या संस्कारांची पावती आहे की हा सोहळा इथं उभा आहे. सगळ्यांचे मनस्वी आभार. पांडुरंग परमात्म्याने या दुःखातनं सावरण्याचं बळ त्यांना देव. सुंदर टाळकरी, गोड गायनाचार्य, उत्कृष्ट मृदुंग वादक आमचे हरिभक्तपरायण मारुती महाराज, अगदी सुंदर ज्यांनी पखावाज वाजवला. नामांकित मृदुंग वादक चरणावर साष्टांग दंडवत त्यांच्या. त्याचबरोबर गोड गायनाचार्य हरिभक्तपरायण तेजस महाराज हरिभक्तपरायण, आमचे बाळकृष्ण दादा, अगदी गोड सुंदर ज्यांच्या दोघांची आवाज आहे चरणावर साष्टांग दंडवत हरिभक्तपरायण.
शिंदे महाराज एवढ्या वेळेस माफ करा, पुढच्या वेळेस पाठ करते. शिंदे महाराज चरणावर साष्टांग दंडवत. तुमच्या सामर्थ्याने, अधिकाराने, ज्ञानाने मोठी असणारी माणसं तुम्ही माझ्या कीर्तनाला साथ केली. तुमच्या मनाच्या मोठेपणाला साष्टांग दंडवत. विनेकरी आई असतील, पेटीवादक दादा असतील, माय माऊले असतील आणि या सगळ्या मुली. बरीच माणसं म्हणतात एवढा पैसा घेता तुम्ही काय फुकाट ज्ञान सांगता का, आहे की नाही? पाकिटं घेता. घेतो की, प्राऊडली सांगतो घेतो. पण एकही रुपया कोणाची देणगी न घेता, हाताला कधी पावती पुस्तकाचा स्पर्श न लावता, ना सरकार, ना अनुदान, ना ट्रस्ट, ना मंत्री, ना खासदार, ना आमदार, फक्त कीर्तनाच्या मानधनावर स्वतःची 4 मजली शिक्षण संस्था, ज्यामध्ये सामर्थ्याने 150 पोरी सांभाळते मी आज. स्कूल बसपासून सगळं आपलं आहे. हे डोक्यात घ्या. कीर्तनकारा फरक असतो, कीर्तनात नाही. त्याच्यामुळे डोक्यात घ्या. महाराज लोक वाईट नसतात, कधी कधी वाईट लोक महाराज होतात. हे तुम्हाला कळलं म्हणजे बस. उत्कृष्ट सिस्टीम दादांचे मनस्वी आभार. सगळे आप्तेष्ट मंडळी, सोयरे धायरे ग्रामस्थ मंडळी चरणावर साष्टांग दंडवत. माझ्याकडनं काही चुकलं असेल क्षमस्व. सगळी सेवा परमात्म्याच्या समर्पित. आई वजयंताबाई हनुमंतराव भोसले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा सोहळा. त्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत. पांडुरंग परमात्मा त्यांना चरणाशी जागा देऊ ही विनंती आणि सेवेला विराम. कॅमेरेवाले दादा, आमचं राजमुद्रा यूट्यूब चॅनल असेल, सगळी कीर्तनं महाराष्ट्रापर्यंत पोहोचवायचं काम ज्यांनी केलं त्यांचे देखील मनस्वी आभार.